नाव ठेविले ज्ञान. पांडुरंगानेच अवतार धारण केला आणि ज्ञान सांगण्याकरिता परमात्मा स्वतः आला. आणि मग त्यांनी महाराज गीता अलंकार नाम ज्ञान अलंकार चढविला. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट झाली. ब्रह्मानंदाची लहरच प्रगट झाली महाराज. वैष्णवांची मांदी एकत्र केली. भगवंताचं चिंतन, भगवंताचं प्रेम, दिव्य ज्ञान भावंडांच्या मुखातून प्रत्यक्ष बाहेर येऊ लागले. जगाला ज्ञानेश्वरी मिळाली. याच्यात बरंच आहे पुढे सांगण्यासारखं, पण आपल्याला बरंच पुढे जायचंय ना. म्हणजे आजच ज्ञानोबरांची समाधी होऊन थांबायला पाहिजे होती. आता मला नाही वाटत पाऊण तासात सगळं सांगता येईल. फार सांगायचं राहिलंय. असो, जेवढं मला जमेल तेवढं मी तुमच्यासमोर निश्चित सांगण्याचा प्रयत्न केला. आता 5 संतांचं चरित्र सांगायचं होतं 7 दिवसामध्ये. आता काही संतांचं संक्षिप्त सांगेन, फक्त सरळ सरळ सांगून. तुकोबारायांचं, निळोबारायांचं चरित्र जास्त स्वरूपात त्यांनी पाहू. नामदेव महाराजांचं चरित्र ज्ञानोबारायांचे चरित्र लागून येणारच आहे आता. पण उद्या नामदेव महाराजांचं, नाथ महाराजांचं थोडं थोडं चरित्र हे सांगता करून नामदेव महाराज, नाथ महाराजांचं थोडं सांगून मग परवा दिवशीपासून तुकोबारायांचं चरित्र ऐकूया. तुकोबारायांचं 2 दिवस चरित्र ऐकून शेवटच्या दिवशी निळोबारायांचं चरित्र ऐकूया. अशी त्यांनी 5 संतांची चरित्रकथा आपल्याला श्रवण करायला मिळेल. मी आधीच तुम्हाला बोलताना सांगितलं की फक्त ज्ञानोबारायांचं चरित्र 7 दिवस सांगितलं जातं. आम्ही जे चरित्र ब्रह्मचित्का ऐकलं ना, तेच आहे महाराज की 7 दिवस सांगता येते सलग. त्यात फार बारकावे, एक एक प्रसंग असा दिव्य आहे. आणि अजून हे लक्षात ठेवा, याच्यातल्या काही गोष्टी त्यांनी चरित्रात, दुसऱ्या चरित्रात वेगळं सांगितलं, याच्यात वेगळं सांगितलं, असं आक्षेपार्ह काही गोष्टी असतात. ते आक्षेप आपल्या अंगावर येऊ नये म्हणून आपण कोणत्या ग्रंथाला धरून सांगतो हे आधी सांगितलं पाहिजे. म्हणून त्यांनी ब्रह्मचित्काला नावाचा ग्रंथ आहे, ज्ञानोबरायांचं चरित्र सांगणारा, वक्तेबाबांनी लिहिलेला, तो धरून त्यांनी हा ग्रंथ मी तुमच्यासमोर सांगतोय. ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं, ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला, लिहिली. आणि मग तिथून पुढे जाण्याकरिता निघाले. मजल दर मजल करत ब्राह्मणी गावापर्यंत आली. सोनई ब्राह्मणी, आपली तर सोनई ब्राह्मणी आहे ना, ब्राह्मणीला आली. ब्राह्मणी गावात आल्यानंतर तिथून प्रवारा संगम जवळ आहे, गोदावरी आणि प्रवरेचा संगम. हे निवृत्तीनाथाला त्यांनी माहिती आहे. निवृत्तीनाथांनी सांगितलं, तुम्ही इथेच सर्वजण थांबा, मी संगमावर जाऊन येतो. आता ते त्यांनी जाण्याकरिता निघाले. पण ज्ञानोबरायांच्या मनातला एक भाव आहे, म्हणजे नेवास्यातून निघाल्यानंतर त्यांनी मार्गस्थ झाले आणि निवृत्तीनाथांनी प्रश्न विचारला ज्ञानोबरायांना, ज्ञाना, जगाच्या उद्धाराकरिता ज्ञानेश्वरी सांगितलीपर्यंत ठीक आहे, पण तुझ्या स्वतःचा अनुभव काय तो सांग ना. तुझ्या स्वतःचा अनुभव काय तो सांग. म्हणून स्वतःचा अनुभव सांगायचा आहे. गुरुजींचे शब्द प्रमाण मानून गुरुजींना जाऊन यायला 10 दिवस लागले. तिथं त्यांनी थांबले, स्नान करून ते रमले आणि मग त्यांनी आले. पण तोपर्यंत 10 प्रकरण असणारे ग्रंथ ज्ञानोबरांनी त्याची रचना केली. त्याचं नाव आहे अमृतानुभव. अमृतानुभव 5 श्लोक आहेत महाराज सुरुवातीला. यक्षरमानाख्यमानंदमजमव्यम श्रीमन निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतम महमाश्रय मुलाग्राय मध्याय मूल मध्याग्र मूर्तये, असे 5 श्लोक सुरुवातीला लिहिले. 5 श्लोकांमधून नमस्कारात्मक मंगल केलं. आधी आपण काय ऐकलं, वस्तू निर्देशरूप मंगल. आता नमस्कारात्मक मंगल केलं म्हणजे कनिष्ठांनी श्रेष्ठांना नमस्कार करावा आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याकरिता, त्याला नमस्कारात्मक मंगल म्हणावं. ज्ञानोबरांनी अमृतानुभवामध्ये नमस्कारात्मक मंगल केलं. यदक्षरम अनाख्येयम अजम अव्ययम श्रीमन निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतम अहमाश्रये.
मी निवृत्तीनाथ नावाने ख्यात असणाऱ्या दैवताचा आश्रय करतो असं त्याच्यात लिहिलं. आणि मग त्यांनी 10 प्रकरणांमध्ये दिव्य असणारं तत्वज्ञान त्यांनी वर्णन करून सांगितलं. अख्ख्या जगामध्ये जीवनमुक्तीचा त्यांनी प्रतिपादन करणारा दुसऱ्या अमृतानुभवासारखा ग्रंथ कोणताच नाही महाराज. एवढं श्रेष्ठत्व अमृतानुभवाचं आहे. असा श्रेष्ठ ग्रंथ त्यांनी तयार झाला. आणि गुरुजी ज्या वेळेला समोर आले त्यावेळेला त्यांच्या समोर सादर केला, देऊन टाकला. गुरुजी तुम्ही त्यांनी माझा अनुभव विचारला होता, हा अनुभव आहे अमृतानुभव. नाथ महाराजांनी याच अमृतानुभवावरती त्याचे जे 5 श्लोक आहेत त्या 5 श्लोकांवरती 30 ओव्या लिहिल्या आहेत. 30. पण त्याला नाव दिले अनुभवामृत. फार सुंदर आहे महाराज. आपण आपल्या संत पंढरीच्या त्या सगळ्या कार्याच्या माध्यमातून त्याचं प्रकाशन केलेलं आहे. अनुभवामृत 5 श्लोकाचा 30 ओव्यांमध्ये नाथाने अर्थ लिहिलेला आहे. आणि त्या 30 ओव्यांचा आपण सरळ सरळ मराठी अर्थ लिहिला आहे. वक्तेबाबांना दाखवलेला आहे. त्यावेळेला भाऊ होते. भाऊ म्हणजे वैकुंठवासी हरिभाऊ महाराज दाताळकर. त्यांच्या समोर तो ग्रंथ त्यांनी ठेवला. त्याने पण पाहिला आणि मग अशा पद्धतीने त्याचं प्रकाशन केलेलं आहे. फार सुंदर असणारा ग्रंथ आहे. म्हणून अनुभवामृत. मुक्ताई बल्लाळ म्हणून त्यांनी सेवा करणार म्हणून बल्लाळाई पण तिला म्हणतात. पण मुक्ताई आहे समोर. रेडा आहे, दगडी रेडा आहे. त्या रेड्याच्या पाठीवर पादुका पण आहेत. त्या मुक्ताईच्या पादुका आहेत. तिथे एक विजयस्तंभ सुद्धा आहे. म्हणजे असं त्यांनी आजही ब्राह्मणीमध्ये पाहायला मिळतं. यानंतर त्यांनी पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. बरंचसं त्यांनी लिखाण ज्ञानोबरायांकडून त्यांनी झालं. नंतर त्यांनी योग वासिष्ठावर लिहिण्यात आलं. गवळणींची रचना अशा पद्धतीने झाली. असे बरेचसे त्यांनी प्रकरण ज्ञानोबरायांनी अशा पद्धतीने पूर्ण केले आहे. एक सुद्धा दिवस वाया जाऊ दिला नाही. पुढचा प्रवास सुरू झाला. पुढच्या प्रवासामध्ये तिथून आता अलंकापुराच्या दिशेने जायचं. पण जिकडे रमतील त्या पद्धतीने प्रवास सुरू होता. म्हणून त्यांनी ब्राह्मणी गावातून ते पुंतांब्याला गेले असा उल्लेख आहे. पुंतांब्याला. पुंतांब्यामध्ये श्री संत चांगदेव महाराज जे त्यांनी फार तपस्वी आहेत. 1400 वर्ष ज्यांचं वय आहे. जे मरुद्गणाचा अवतार आहे. मरुद्गण. मरुद्गण म्हणजे माहिती आहे तुम्हाला. दैत्यांची माता होती दिती. दिती. दैत्य सगळे मारले जाऊ लागले. तिला चिंता वाटली. तिने त्यांनी आपले पती कश्यप ऋषी, तिचे पती कश्यप ऋषी त्यांच्याकडे विनंती केली की मला असं काहीतरी उपाय सांगा जेणेकरून माझ्या मुलांचं संरक्षण करणारा मुलगा त्यांनी मला व्हावा. इंद्राला मारणारा मुलगा व्हावा. इंद्र माझ्या मुलांना त्रास देत आहे. त्याने तिला पुंसवन नावाचं व्रत सांगितलं. 1 वर्षाचं व्रत होतं पुंसवन. काही नियम सांगितले, काही अटी सांगितल्या. तिने ते नियम पाळायला सुरुवात केली. इंद्राला भीती वाटली. इंद्राला वाटली हिला जर मुलगा झाला, मला मारणारा मुलगा झाला, मग काय करायचं. इंद्र त्याने एका सेवकाचं रूप धारण करून तिथं राहू लागला. तिची सेवा करू लागली. कुठं चुकते आहे पाहायचंय. एक दिवशी त्यांनी महाराज रात्रीच्या वेळेला हात पाय न धुता तिनं अंथरुणात प्रवेश केला. तो पण नियम होता की रात्री झोपताना हात पाय स्वच्छ धुवायचे मग अंथरुणात जायचं. हात पाय न धुताच अंथरुणात गेली. इंद्राला त्यांनी संधी सापडली. इंद्र तिच्या गर्भात प्रवेश करून गेला सूक्ष्म रूप धारण करून. तिच्या गर्भाचे 7 तुकडे केले महाराज त्यांनी. हे 7 तुकडे केले तरी कश्यपाचा गर्भ होता तो मरे ना. अरे अजून मरत नाही. मग त्या 7 तुकड्यांचे परत 7 तुकडे केले. 7 किती 49 तुकडे झाले. तरी पण मेले नाहीत. आणि मग त्याने महाराज ते सगळे जन्माला आले. 49 मुलं झाली. हा 50वा इंद्र तिच्या पोटातून बाहेर आला. त्या 49 मुलांचं नाव ठेवलं मरुद्गण. मरुद्गण. इंद्राला मारणारा मुलगा व्हावा असं त्यांनी करायचं होतं. पण मारणारे होण्यापेक्षा इंद्राची सहाय्यता करण्यात आली. स्वर्गाला निघून गेले. पण स्वर्गात राहणारे हे मरुद्गण आहेत. त्या 49 मरुद्गणांपैकी एक मरुद्गण ज्याला शाप प्राप्त झाला आणि शापानं त्याला भूमंडलावर जन्माला यावं लागलं. पण आपल्या नगर पासून त्यांनी जवळ असणारं नारायणडोह नावाचं गाव. या नारायणडोह गावामध्ये मुधोपंत कुलकर्णी म्हणून त्यांनी ब्राह्मण राहत आहेत. आणि त्यांच्या घरी त्यांनी त्या मरुद्गणाचा अवतार झाला. आणि तेच आहे श्री संत चांगदेव महाराज. चांगदेव महाराज उपजताच ज्ञानी असं म्हणतात की नाही, असं त्यांचं जीवन आहे महाराज. फार तेजस्वी ओजस्वी. बालपणीच वैराग्य अशा पद्धतीने झालेलं आहे. अशी वैराग्याची स्थिती आहे. आणि गुरुजींच्या समोर त्यांनी जाऊन पोहोचले. ज्या गुरुच्या समोर जातील त्याचं सगळं ज्ञान ग्रहण करून घ्यायचं आणि त्याला विचारायचं ततक्किम 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 ततक्किम. पुढं काय सांगा, पुढं काय सांगा.
मग त्याने सांगितलं माझ्याकडे संपलं, आता त्यांच्याकडे जा. मग दुसऱ्या गुरुंकडे जायचं, त्यांचं सगळं त्यांनी घेऊन टाकायचं. असे दिव्य असणारं त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलं. असं जीवन असलं पाहिजे. ज्ञान ग्रहण करण्याकरिता अगस्तीसारखं असावं, पण ज्ञान ग्रहण करण्याकरिता आधी आपली पात्रता तशी असली पाहिजे. म्हणून ज्ञान कोणाला पण होत नाही ना महाराज. ब्रह्मज्ञान होण्याकरिता अधिकारी मनुष्य असला पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. तुम्हाला हे सांगता सांगता मध्येच काय दुसरं सांगतो. अहो मला हे सांगावं वाटतं, खरंच सांगावं वाटतं. का तर त्याची गरज आहे महाराज. अहो ज्ञान नाही प्राप्त करून घेतलं काय करणार आहोत आपण? या जन्मात जर आपल्याला ज्ञान झालं नाही, मुक्त आपण झालो नाही तर काय करणार आहोत? पुढे काय ते गाढव होणार किंवा कुत्रा होणार. खंतितेनं कारण होणे गाढव कुठे असे ना अवस्था. म्हणून ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. चांगदेव महाराज मोठे ज्ञानी आहेत, त्यांना समाधी लावता येत होते. म्हणतात त्यांनी त्यांचा काळ त्यांनी जवळ आला, मृत्यू जवळ आला की समाधी लावून बसायचे. आणि तेवढा कालावधी गेला की परत त्यांनी जागृत व्हायचे. 6-6 महिन्याची समाधी लावता येत होते. अशी समाधी लावून बसले होते महाराज पुणतांब्यामध्ये. हे भावंड तिथून गेले. जात असताना तुम्ही ऐकतात ना सर्वजण. जात असताना त्यांनी पाहिलं की फार प्रेत जमा करून ठेवले होते. बरेच प्रेत आणून ठेवले होते. मग त्याने सहज विचारलं हे प्रेत कशाचे आहेत, का बरं आणून ठेवले? कोणीतरी सांगितलं. म्हटलं हे महान योगी तपस्वी चांगदेव महाराज आहेत, तपश्चर्येला बसलेले आहेत. त्यांची तपश्चर्या मोडली, ते जागे झाले. त्याने डोळे उघडून या सगळ्या लोकांकडे पाहिलं की मेलेले लोक जिवंत होतात. असं मग त्यांनी बारकाईने पाहिलं, मेलेले प्रेत जिवंत होतात. ते म्हणले त्याच्यात काय अवघड आहे एवढं? त्याच्यात काय अवघड म्हणलं. सगळेच लोक आश्चर्याने पाहायला लागले. म्हणजे कसं काय? एक जुनं पानं त्यांनी कुत्र्याचं हाड पडलेलं होतं महाराज. मग त्याने ते हाड आपल्या हातात घेतलं आणि घेऊन त्यांनी महाराज ते असं त्या सगळ्या प्रेतांवरून फिरवलं आणि फिरून फेकून दिलं. चमत्कार झाला. जेवढ्या प्रेतांवरून हाड फिरवलं ते सारे उठून बसले आणि जे हाड फेकलं त्याचंही पुत्र झालं आणि पळालं. सगळ्या लोकांनी आश्चर्य पाहिलं महाराज. चमत्कार झाला. 4 चिमुरडे त्यांनी आले. सगळ्यात धाकटी मुक्ताई. तिने मेलेले त्यांनी जिवंत केले. निळा म्हणायची ही प्रेते जीवविली, वरदेव पजविली श्रेया बाळे. चमत्कार झाला. आणि आता त्यांनी महाराज तिथून निघून सुद्धा गेले. हे करू शकतात, ते काय करू शकत नाहीत. जे मेलेले लोक जिवंत करू शकतात ते काय करू शकत नाही. सर्व काय करू शकतात, त्यांच्या सामर्थ्य आहे. तिथून निघून गेले. पुणतांब्याच्या पुढे गेल्यानंतर म्हणतात याच्यात असं वर्णन लोणी धामणीला आले. तिथून लोणी धामणीचं वर्णन आपल्या जवळ आहे. लोणी धामणी. लोणी धामणीमधून त्यांनी पुढील प्रवास सुरू झाला. रेडा बरोबरच आहे. म्हणतात तो रेडा वेद बोलतच होता. त्याला कोणी येऊन म्हटलं की आता बोल की, ज्ञानोबारांनी त्याला बोलकं करून टाकलं होतं. तो बोलतच होता. का बरं बोलत होता माहिती आहे? तो रेडा पण सामान्य नव्हता, अवतारी होता. जयदेव स्वामी होते ना महाराज, जयदेव स्वामी. त्यांच्या काळात कोणी राजा होता, त्याचं नाव जैत्रपाळ काय ते राजाचं नाव होतं. तो घोड्यावर बसून अशा पद्धतीने समोरून आला. आणि घोड्यावर बसून आल्यानंतर त्यांनी महाराज तो राजानं त्यांनी जयदेव स्वामींना प्रश्न विचारला, मला ब्रह्मज्ञान काय ते सांगितलं. असं म्हणले. घोड्यावर बसलेला, रिकीबीत पाय घातलेला, संगती झाली म्हणून पुढचा जन्म रेड्याचा मिळाला. ज्ञानोबरायांची संगती झाली. आणि आता तोच पुढच्या जन्मामध्ये पुन्हा गावबा झाला आणि नाथ महाराजांच्या समोर गेला. असं त्याचं चरित्र सांगतात त्या रेड्याचं सुद्धा. रेडा सुद्धा सामान्य नाही महाराज. आधी घोडा होता आणि तोच रेडा झाला. आणि तोच मी हे राजाराम महाराजांच्या मुखातून ऐकलंय. राजाराम महाराज जाधव बोरीकर, तोच अशा पद्धतीने गावबा झाला. म्हणून रेड्यानं वेद बोलायला सुरुवात केली. असं असणार रेड्या. म्हणून त्यांनी मार्गक्रमण करत करत आळे गावापर्यंत आले. आळे गावापर्यंत आळ्याच्या रानामध्ये थांबले. आळा फाटा माहिती आहे ना सर्वांना. पण आळ्याच्या रानात थांबले. तिथं थांबल्यानंतर त्या परिसरातले बरेचसे त्यांनी भूदेव एकत्र आले आणि त्या सर्वांनी त्यांनी तो रेडा पाहिल्यानंतर त्यांनी महाराज ज्ञानोबरायांची विनंती केली. ते म्हटले ठीक आहे, तुमच्या त्यांनी आदेशानुसार रेडा वेद बोलतोय, पण वेद असा त्यांनी सहजासहजी कोणी पण बोलू नये, सहजासहजी कोणासमोर प्रगट करू नये. त्याला काही मर्यादा असावी. पण वेद उच्चारण करणारा जो ब्राह्मण आहे तो त्यांनी सत्वशील, तो त्यांनी महाराज सात्विक आचरणे अशा पद्धतीने असतो. आता हा रेडा काय आचरण करीत असेल, त्याच्या मुखातून वेद बाहेर पडत आहे, पण हे वेद बोलणं त्याचं बंद करावं. ज्ञानोबरायांनी अशा पद्धतीने सांगितलं ठीक आहे.
त्याच्या मस्तकावर त्यांनी हात ठेवला आणि हात ठेवल्यानंतर त्यांनी आता वेद बोलू नकोस असं म्हणून सांगितलं. रेड्यानं वेद बोलणं बंद केलं. रेड्याचं वेद बोलणं बंद झालं आणि त्यानंतर त्यांनी महाराज त्याच स्थानावरती तो रेडा शांत सुद्धा झाला. त्या रेड्याला समाधी अशा पद्धतीने ज्ञानोबरांनी स्वतःच्या हाताने दिली. जेव्हा त्याचं शरीर शांत झालं त्यावेळेला हरिओम तत्सत असं म्हणून ज्ञानोबरांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून, किती भाग्यवान असेल ना रेडा की ज्ञानोबरांच्या संगतीत ज्ञानोबराजवळ असताना स्वतःचं शरीर त्याला टाकता आलं. केवढं भाग्य त्याचं म्हणायचं. असं दिव्यत्व त्यांनी प्राप्त झालं. हे संत सहजासहजी प्राप्त होत नाहीत, ते प्राप्त झाले. पण आजही त्यांनी महाराज तिथं रेडेश्वराची समाधी आहे. कार्तिक वद्य एकादशी शके 1212 या दिवशी त्यांनी रेड्याला समाधी अशा पद्धतीने दिलेली आहे. आणि पुढील प्रवास भावंडांचा त्यांनी सुरू झाला. सर्व लोक आता त्यांनी महाराज त्यांचे भक्त झालेले आहेत. सर्वजण त्यांच्या नावाचा घोष करत आहेत. हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव जेवढ्या काळामध्ये सगळी भावंड आळे गावात राहिली तेवढ्या काळात सर्व त्यांनी परिसरातले लोक त्यांना भेटायला येऊ लागले. आणि सगळ्यांना वाटायचं की या भावंडांना आपल्या घरी न्यावं. आता सुद्धा कोणी महाराज जर आपल्या गावात आले आणि ते जर परिचयाचं प्रत्येक माणसाला वाटतं महाराजांनी आपल्या घरी यावं, तसं त्यांनी त्या भावंडांना घरी नेण्याचा अट्टहास सर्वांचा. आणि मुक्ताई तर जास्त त्यांनी चाणक्य होती, चुनचुनीत होती. पण मुक्ताईला त्यांनी फार जास्त आमच्या घरीच. म्हणून आजही त्या भागामध्ये आळ्या फाट्याच्या भागामध्ये फार मुक्ताईचे मंदिर आहेत. गावगाव मुक्ताईचे मंदिर आहेत. तुम्ही बघा तिकडचं जर कोणी असेल इथं त्यांनी कथा श्रवण करा त्यांना माहित असेल गावगाव त्यांनी मंदिर आहेत मुक्ताईचे मंदिर. ती बऱ्याच काळापर्यंत ती भावंड अशा पद्धतीने राहील. तांबे महाराजांना विचार आहेत ना सगळे मुक्ताईचे मंदिर. बरं मुक्ताईच्या मंदिरात सप्ताह पण जोरात चालतात सगळीकडे. म्हणून त्या परिसरात बऱ्याच काळापर्यंत राहिले. या देव आमच्यावर प्रसन्न आहे म्हणायचं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 ज्ञानदेव श्री तुकाराम श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम. जे लांब खडे आहेत ते जवळ येऊन बसले. जवळच राहा.
पुढील प्रवास अग्नी भावंडांचा सुरू आहे. आळे गावातून पुढे चाकणपर्यंत गेले. चाकणमध्ये महिपतीराव अशा पद्धतीने भेटले. त्यांनी स्वागत सत्कार त्यांनी केलेला आहे. यानंतर भावंडांचं आगमन अलंकापुरीत झालं, आळंदीत झालं. मध्ये बरेच प्रसंग आहेत. आता प्रत्येक प्रसंग त्यांनी सांगून मुख्य प्रसंग सांगते. चला अलंकापुरात गेले. आळंदीतल्या लोकांना फार आनंद झाला असं नाही. आळंदीतल्या लोकांना महिमा कळालाच होता. दुरून बऱ्याच गोष्टी कळाल्या होत्या, पण आदर भावंडांविषयी त्यांच्या अंतर्गणात होता असं नाही. स्वागत काय कोणी केलं नाही. जांभूळ गटात उतरले. गावापासून थोडस दूर अशा पद्धतीने थांबले. आता मधुकरी करता गावात जाणंच होतं महाराज. म्हणून त्यांनी रोज भावंडांनी मधुकरी करता जावं. निवृत्तीनाथ दादा मोठे आहेत, श्रीगुरु आहेत, त्यांना कसं पाठवायचं म्हणून त्यांना पाठवत. स्वप्न आणि मुक्ता अजून लहान आहेत, त्यांना कसं पाठवावं म्हणून त्यांना घरी ठेवतो. मग आता ही वेळ ज्ञानोबरांकडे होती. मग ज्ञानोबरांनी मधुकरी करता जायचं. गावामध्ये त्यांनी जाऊन मधुकरी म्हणून सर्वांच्या समोर त्यांनी उभं राहायचं. सगळेच ब्राह्मण वाईट असतात असं समजू नका. ब्राह्मण चांगलाच असतात. काहीशी कर्मठ असतात की जे विचारानं थोडेसे विक्षिप्त झालेले आहेत. म्हणून ब्राह्मणाची निंदा करू नये, कधीच करू नये. आपल्याला काय त्याच्या अजून हे बघा, जो जसं कर होस तसं फल चाखा. जो जसं कर्म करेल तसं फळ त्याला मिळणारच. बुद्धिप्रदां शारदां लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं मातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे कुलारविन्दाय तपत्रनेत्र तेन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानवयप्रदीपा. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. हे श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं श्रीएकनाथ हरिप्रियं वैराग्यस्य परामूर्ति श्रीतुकारामजगद्गुरु नीलकण्ठ गुरुभक्त नमामि संत पंचकम्. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. हे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. हे निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्ताबाई कनक नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्ताबाई कनक नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्ताबाई कनक नामदेव तुकाराम. ओ नामया ज्ञानोबाई गोवत्कोवत्कोवा. ओ नामया ज्ञानोबाई गोवत्कोवत्कोवा. नामया ज्ञानोबाई गोवत्कोवत्कोवा. नामया ज्ञानोबाई गोवत्कोवत्कोवा. 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 नामया ज्ञानोबाई गोवत्कोवत्कोवा. नामया ज्ञानोबाई गोवत्कोवत्कोवा. Thank you.
हरी हरि योऽन्तः प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्याशहस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। ही संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेवे रचिला पाया उभारली देवालया। प्रस्तुती या श्री संत निळोबारायांच्या पावन क्षेत्रामध्ये श्री क्षेत्र पिंपळनेर या गावामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होणारी ही भक्ती पंढरी। या भक्ती पंढरीमध्ये वारकरी संप्रदायातील सर्वच उपक्रम संपन्न होत आहेत। त्यामध्ये दुपारच्या सत्रात असणारी ही संत कथा म्हणजे संतांची चरित्र कथा, अतिशय मधुर असणारे संतांचे चरित्र आहेत, जीवाला प्रेरणा देणारे आहेत, ज्ञान वाढविणारे आहेत। त्यापेक्षा महाराज सांगतात, हरपले आपण आपे पावे ते या संता ते पाहता दिवसावे, म्हणून ऐकावे मानावे तेच सदा। असे संतांचे चरित्र आहे। पण या सर्व संयोजकांनी आणि असा निर्णय केला की आपण दुपारच्या सत्रात संत कथा करूया। सर्व संयोजक मंडळ सतर्क आहेत, उभेच आहेत। आपण पाहत आहोत अशोकरावांची धावपळ सुरूच आहे। सर्वच त्यांनी नियोजन करणारी मंडळी अतिशय आनंदाने उत्स्फूर्तपणे नियोजन करतायत। पहाटच्या काकड्यापासून रात्रीच्या जागरापर्यंत सर्व कार्यक्रम अतिशय आनंदाने पार पडत आहेत। कालपर्यंत आपण पहिल्या संतांपासून तर ज्ञानोबरांच्या चरित्रांपर्यंतचा प्रवास केला। श्री सनकादिक संत, श्री नारदजी महाराज, श्री व्यासदेवजी महाराज, श्री शुकदेवजी महाराज, आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्यजी महाराज, हे सर्व अवतारी पुरुष आहेत, अवतार धारण करून आलेले। कशाकरिता अवतार धारण केलं? जगदोद्धार करण्याकरिता आले, जगताचा उद्धार करण्याकरिता आले, जगाला ऊर्ध्वगती प्राप्त करून देण्याकरिता आले, भवसागरातून त्यांनी तारून नेण्याकरिता आले। मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही, भवतापश्रमी शनले जे नेवो होत्या। आताच करतो असं नाही ते सांगतात, मागे बहुता जन्मी, फार जन्मापासून हेच आम्ही करीत आलेलो। जे भवसमुद्रामध्ये अडकलेले आहेत, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, सगळे लोक ऐकत असतात, पण भव म्हणजे काय कळायला पाहिजे ना। भव जगत झालं, ईश जीव आणि जगत तीन गोष्टी प्रतीतीला आल्या। कशामुळे हे झालं असेल? हा सगळा भगवंताचा खेळ आहे महाराज, तो स्वतः खेळतोय। महाराज वर्णन करून सांगतात, हे क्षरला सागर गंगा ओघी मिळे, आपणाची खेळे आपणासी, आपणाची खेळे आपणासी, आपणाची खेळे आपणासी। आपणाची खेळे आपणासी, आपणाची खेळे आपणासी, आपणाची खेळे आपणासी। शरला सागर गंगा उभी मिळे, आपणची खेळे आपणच। समुद्र क्षरला, समुद्राची वाफ झाली, त्याचं रूपांतर ढगात झालं, त्याचं रूपांतर पावसात झालं, त्याचं रूपांतर ओढ्यात झालं, त्याचं रूपांतर नदीत झालं, आणि पुन्हा नदी समुद्रापर्यंत गेली। म्हणजे समुद्र स्वतःबरोबर जसा खेळतोय तसा त्यांनी परमात्मा स्वतःबरोबर खेळतोय। सच्चिदानंद घन असणाऱ्या परमात्मा स्वरूपावर, त्याच्या अधिष्ठानावर प्रकृती अध्यस्त रूपाने प्रतीतीला आली। प्रकृती परमात्म्याचा संबंध झाला, अनादिकल्पित तादात्म्य संबंध। या संबंधातून परमात्म्याला ईश्वर भाव प्राप्त झाला। तोच परमात्मा त्यांनी अविद्येच्या माध्यमातून जीवरूपाने प्रत्यक्ष प्रतीतीला आला। कल्पना अविद्या तो जे तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेते।
आणि तोच तमप्रधान प्रकृतीच्या साह्यतेनं जगत रूपानं प्रतीला आला. ईश, जीव आणि जगत अशा पद्धतीने पाहिल्यामुळे यालाच भव म्हणत जावं. भव, या भव समुद्रातून, या भव नदीतून तारुण्य येणारे जर जगात कोण असतील तर ते फक्त संत आहेत. म्हणा, संतांशिवाय कोणी तारुण्य येऊ शकत नाही. तेव्हा त्या परमतत्वाची प्राप्ती संतांशिवाय होणं शक्यच नाही. महाराज म्हणतात संताविना प्राप्ती नाही, असे वेद देती ग्वाही, संतांशिवाय प्राप्ती नाही. म्हणून संत मायबाप हे जीवाला भवसमुद्रातून तारून नेण्याकरिता येतात, अवतार घेऊन येतात, आपल्याकरिता येतात. पुढे जर विचारलं संत काय येतात, तर छातीला हात लावून सांगता आलं पाहिजे आम्हाला धरून नेण्याकरिता येतात. आमचा उद्धार करण्याकरिता संत महापुरुष प्रत्यक्ष प्रगट होत असतात. म्हणून सनकादिकांपासून तर ज्ञानोबरायांपर्यंत सर्व संत आहेत. ज्ञानोबरायांपासून तर निळोबरायांपर्यंत सर्व संत आहेत. हे सर्वचे सर्व संत जगदोद्धार करण्याकरिता आले. धरुणी सगुण रूपे केली बाळ क्रीडा, बोलविला रिडा निगम वाचे. अनेक चमत्कार करून दाखवले, अनेक त्यांनी विशेष रूपानं चर्या करून दाखवली. ते गाईड आहेत महाराज. हे संत असे असतात जे क्रिया करून द्यावी ती अंगी. तैसे संत जगी क्रिया करून द्यावी ती अंगी. स्वतः वागून दाखवतात. मग त्यांच्या मागे आपण त्यागणी चालायला सुरुवात केली की मग आपण निश्चित स्थानापर्यंत जाऊ शकतो. निळोबऱ्या वर्णन करून सांगतो. तेनेची पंथे चालू जाताना पुढे गुंता होते नाही. मार्ग दावणी गेले पुढे, मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत पुढे. तेनेच पंथे चालू जाताना पुढे गुंता होते काय. ते संत मार्ग दाखवून गेले. त्यांच्या मार्गावर आपण क्रमण केलं पाहिजे, मार्गक्रमण केलं पाहिजे. म्हणून सगुण रूप धारण करून बाळ क्रीडा करतात. त्यांचं चरित्र आपण कालपर्यंत पाहतो आहोत. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करण्याकरिता गेले. अलंकापुरामध्ये अशा पद्धतीने जाऊन पोहोचले. सिद्धोपंतांची भेट झाली. सिद्धोपंतांनी त्यांनी आपली कन्या स्वीकारावी असा आग्रह केला. मीनाक्षी त्यांच्या कन्येचं नाव, कालांतराने तिला रुक्मिणी म्हणून लागले. म्हणून विठ्ठलपंत रुक्माईचा विवाह झाला. मन काय प्रपंचात लागे ना. संन्यास घ्यावासा वाटू लागला. मग संन्यास घेण्याकरिता निघून गेले. संन्यास घेतला सुद्धा. रुक्माईने त्यांनी अट्टहास केला. सिद्धेश्वराची विनंती केली. कितीतरी प्रदक्षिणा पिंपळाच्या वृक्षाला मारल्या. सिद्धेश्वर त्यांनी स्वप्नात गेला. रामानंद स्वामींच्या तुमचा शिष्य चैतन्य आश्रम, या चैतन्य आश्रमाला परत गृहस्थाश्रमात पाठवले. मग ते अलंकापुरापर्यंत आले. रुक्माईला भेटले. सिद्धोपंत मीराबाईंना भेटले, गिरजाबाईंना भेटले. आणि मग पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश. सर्व लोकांनी भयंकर त्रास दिला, भयंकर छळ केला. सिद्धबेटात राहण्याकरिता गेले. लोकांनी मधुकरी सुद्धा मिळू दिली नाही महाराज. कंदमुळं फळं खाऊन, झाडाची पानं खाऊन त्या जीवनचर्या करू लागले. तिथून आपेगावात राहण्याकरिता गेले. आपेगावमध्ये त्यांनी राहून बराच कालावधी झाला. मग मात्र त्यांनी थोडा दिलासा जीवनामध्ये आला. निवृत्तीनाथ प्रकट झाले. 2 वर्षानंतर ज्ञानोबरायांचं प्राकट्य झालं. 2 वर्षानंतर सोपान काका प्रकट झाले. नंतर मुक्ताईचा अवतार झाला. अशी 4 त्यांनी भावंड त्यांनी प्रकट झालेले आहेत. दिव्य असताना लीला करू लागले, मोठे झालेले आहेत. आपे गावातले त्यांनी लोक त्यांचा स्वीकार करत नाहीत. काय करावं. म्हणून मुलांना त्रास होतोय. साधी मुलं सुद्धा खेळायला बोलवत नाहीत. त्यांच्यात खेळायला गेलं तर दूर लोटण्याचा प्रयत्न करतात. अस्पृश्य असल्यासारखी वागू लागले. असं वाटलं त्र्यंबकेश्वराला जावं. मजल दर मजल करत त्र्यंबकेश्वराला गेले. आणि त्र्यंबकेश्वराला गेल्यानंतर 6 महिन्यापर्यंत ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा करत राहिले. एक दिवशीचा प्रसंग आहे. एक मोठा वाघ आला. त्या वाघानं त्यांनी दरकाळी फोडलेली आहे. सर्वजण लपून बसले. जे लोक नवीन आहेत त्यांच्याकरता थोडं सिंहावलोकन करून सांगितलं पाहिजे. काळजी नव्हते त्यांच्याकरता. गहिनीनाथ महाराज वाघाच्या रूपात आले होते. या गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना आपल्या बरोबर नेलं आपल्या गुहेमध्ये. आणि मग त्यांना तत्वज्ञानाचा उपदेश झाला. 3 महिन्यापर्यंत व्याकुळ झालेले विठ्ठलपंत, रुक्माई, ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताई यांना दिलासा मिळाला. निवृत्ती आला.
3 महिन्यापर्यंत निवृत्तीनाथ महाराज गहिनीनाथांच्या गुफेत होते. तुम्ही जर त्र्यंबकेश्वरला कधी गेले असाल तर गंगाद्वार जे आहेत गंगाद्वारच्याही वरती गहिनीनाथांची गुफा आहे. त्या स्थानावरती उपदेश निवृत्तीनाथांना प्राप्त झाला. 3 महिन्यानंतर पुन्हा आले. सर्वची सर्व भावंड सरसावलेले आहेत. घाईघाईनं निवृत्ती दादा कुठे गेला होतास, का आम्हाला टकून गेला होतास सांग. हो हो सर्व काही सांगतो. सांगितलं वाघ आला होता. तो वाघ दुसरा तिसरा कोणी नसून गहिनीनाथ महाराज होते. त्यांनी मला त्यांच्या गुहेमध्ये नेलं आणि तत्वज्ञानाचा उपदेश केला. त्यापेक्षा परंपरा दिली, नाथ संप्रदायाची परंपरा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनीनाथांना ती परंपरा प्राप्त झाली. गहिनी प्रसादी निवृत्ती दाता. गहिनीनाथांनी प्रसाद दिला आणि निवृत्तीनाथाने ती परंपरा प्राप्त झाली. संप्रदाय मिळाला, दिव्य असणारा संप्रदाय. 2 विशेष संप्रदाय आपल्याला माहिती आहे. एक आदिनाथापासून सुरू झालेला नाथ संप्रदाय, दुसरा चैतन्य संप्रदाय आहे, जी निळोबरांची परंपरा. मुख्य महाविष्णू चैतन्याची मूळ संप्रदाय सकळ तेथून या निळोबरांची असणारी परंपरा. भगवान विष्णूपासून सुरू झालेला संप्रदाय, भगवान शंकरापासून सुरू झालेला संप्रदाय. संप्रदाय म्हणजे काय, भगवंतापर्यंत घेऊन जाणारे प्रवाह, जो भगवंताची प्राप्ती करून देणारे प्रवाह, पूर्णत्व प्राप्त करून देणारा, स्वरूपाचा बोध प्राप्त करून देणारा प्रवाह. पण संप्रदाय काय आहे, काय संप्रदायाचं लक्षण असावं, संप्रदाय कसा असावा. 1 नंबर संप्रदाय हा अनादी असावा. अनादित्व त्याच्या ठिकाणी असावा. तो संत मान्य असावा, तो देवमान्य असावा आणि तो सफल असावा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतोय. एरवी आपण टिमकी वाजवत असतो, आम्ही आमच्या संप्रदायाचे, आम्ही आमच्या संप्रदायाचे, आम्ही वारकरी संप्रदायाचे. पण काय आहे संप्रदाय, कुठून सुरू झाला संप्रदाय, काय देतो संप्रदाय, हे पण कळालं पाहिजे ना. संप्रदाय हा अनादी असला पाहिजे. पण आपला जो संप्रदाय हा वेदबोधित असणारा संप्रदाय आहे, अनादी असणारा संप्रदाय आहे. पण वेद उपनिषदांचं सार या संप्रदायामध्ये विशेष रूपाने वर्णन करून सांगितलं जातं. वेदबोधित असणारा संप्रदाय अनादित्व संप्रदायाच्या ठिकाणी आहे. हा संत मान्य असणारा संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये सर्व संतांना मान्यता आहे महाराज. अनादी असणारे पहिले संत सनकादिक संतांसारखे सुद्धा या संप्रदायामध्ये वंदनीय पूजनीय आहेत. म्हणून शुक सनकादिक नारद तुंबरकाला आपण प्रमाण ऐकलं. सनकादिक संतांना प्रधान संत मानलं जातं. जगद्गुरु तुकोबराय सनकादिक संतांना वंदना करतात, नवे नवे त्यांच्यावर निरोप देतात महाराज. सनकादिक संत मानविता कृपावंत मानविता कृपावंत सनकादिक तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. सनकादिक संत हे कृपावंत आहेत, दयाळू आहेत. त्यांना या संप्रदायामध्ये प्रधान असणार स्थान आहे. संत मान्य असणारा संप्रदाय अनादी आहे, संत मान्य आहे, वेद मान्य आहे, देव मान्य आहे. या संप्रदायामध्ये देव स्वतः काम करतो महाराज. नामदेव महाराजांचे अभंग एवढे झाले, देवानं स्वतः अभंग लिहायचं काम केलं. जर देवाला संप्रदाय मान्य नसता हा तर अभंग लिहायचं काम केलं असतं का महाराज. देव स्वतः या संप्रदायातल्या संतांची सेवा करतो आहे. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनी. सगळा अभंग पाहून घ्या. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेलेविनी. सजन कसाया विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे. ही सगळी प्रमाण सगळ्या संतांची पाहून घ्या. देवाला मान्य आहे हा संप्रदाय, देवमान्य असणारा संप्रदाय. त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या.
की हा संप्रदाय सफल असणारा संप्रदाय. सफल म्हणजे काय? या संप्रदायात पदार्पण केल्यानंतर फल प्राप्त होत असतं. काय फल मिळवायचंय? कोणत्याही गोष्टीत पदार्पण करत असताना लोक फळाकडून विचार करतात आणि फळाकडूनच विचार करत जा. साधी संसारातली नोकरी जरी करायची म्हणलं तरी पगार किती मिळणार आधी विचारलं जातं आणि मग नोकरी केली जाते. म्हणजे आधी फळाचा विचार असतो मग पदार्पण केलं जातं. तसं हा वारकरी संप्रदायाच्यात आपण पदार्पण केलेलं आहे. काय फळ मिळणार आहे? कशाकरिता आपण वारकरी झालेलो आहोत हे कळायला पाहिजे ना महाराज. नाही तर आमचे भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर, ते म्हणायचे कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही. कुठे गेले होते म्हणे कुठे नाही. आणि काय आणलं म्हणे काय नाही. मग गेला कशाला होता? घेण्याचा सगळ्या अंगाला गंध लावला, चट्ट्या पट्ट्याचा वाघ, इकडून गंध तिकडून गंध, साऱ्या अंगाला गंध. कशाला गेला? जर तुला काही मिळवताच आलं नाही, तुला त्यातलं प्राप्तव्य कळालं नाही, तुला त्यातलं गंतव्य कळालं नाही, कशाकरिता मी संप्रदायात आलेलो आहे, काय कारण आहे माझं संप्रदायात प्रवेश करण्याचं, त्याचं फळ काय आहे हे जर कळालंच नाही तर नुसतं संप्रदायात येऊन काय करता महाराज? काही लोक उगाच मोघम असतात महाराज, काहीच नाही. उगा यांनी माळ घातली म्हणून आपण घालायची. बरेच लोक माळ घालण्याकरिता उद्युत होतात. काही दुसरे लोक घेऊन येतात त्यांना, महाराजांना माळ घाला. मग त्यांना पहिला प्रश्न विचारला जातो, सांगा माळ कशा करता घालायची? मग ते फार कारण सुंदर सुंदर सांगतात, फार गोड कारण असतात. महाराज असं पण आम्ही काही खात नाही पित नाही, मग कसं राहायचं? ते घालायची माळ. हे माळ घालायचं कारण आहे. काय नाही म्हणले, आमच्या घरातले सगळेच माळकरी आहेत. मग बायको म्हणली आता तुम्ही तसं राहण्यापेक्षा तुम्ही घाला माळ. म्हणजे बायको म्हणले म्हणून माळ घालायची. फार जोडीदाराने आग्रह केला महाराज. जोडीदार ऐकायचं ना अजिबात. केले काय केलं म्हणून माळ घातली. हे माळ घालण्याची कारण हे लोक काय फळ प्राप्त करून घेतील? ढेकळं काय मिळेल यांना? अहो फळ काय आहे कळायला पाहिजे ना. संप्रदायाचं फळ काय आहे? मोक्ष प्राप्त करून घेणं. त्यापेक्षा कठीण असणारी गोष्ट आहे भगवंताचा सगुण साक्षात्कार प्राप्त करून घेणं. हा वारकरी संप्रदाय काय देतो असं जर एखाद्या तार्किकानं तुम्हाला विचारलं तर छातीला हात लावून सांगा, वारकरी संप्रदाय मोक्ष प्राप्त करून देतो. काय देतो वारकरी संप्रदाय? हा संप्रदाय भगवंताचं दर्शन प्राप्त करून देतो. या संप्रदायात एवढं सामर्थ्य आहे महाराज. पण सामान्य संप्रदाय नाही, वेदबोधित आहे, संत बोधित आहे, संत मान्य आहे, देव मान्य आहे, सफल असणारा संप्रदाय. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांना सफल असणारा संप्रदाय प्राप्त झाला, फल प्राप्त झालं, फल देणारा संप्रदाय प्राप्त झाला. मग मात्र त्यांनी परमार्थाची विशेष असणारी उंची सर्वांच्या समोर प्रगट झाली महाराज. वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालेल. वेदमार्गाने मुनी प्रवास करतात, त्याच मार्गाने प्रवास करायला सुरुवात केली. जगदोद्धार करण्याकरिताच त्यांनी आलेले आहे. म्हणून प्रत्यक्ष अवतार या महापुरुषांचे झालेले आहेत. सांगू लागले ही जी परंपरा आहे मच्छिंद्रनाथ भगवान शंकरापासून आदिनाथापासून सुरू झाली. ती आदिनाथाचे दोन शिष्य आहेत महाराज. पहिली शिष्य आहे उमा. उमा म्हणजे भगवती. तिला त्यांनी तिच्या कानात तत्वज्ञान सांगत होते ना महाराज. आदिनाथ उमा बीज प्रगटले, तत्वज्ञान सांगू लागले. तिला ते झेपलंच नाही म्हणतात, झोप लागली. मग माशाच्या अंड्यामध्ये त्यांनी महाराज मच्छिंद्रनाथ होते. असं भगवान शंकर तत्वज्ञान सांगण्याकरिता तयार झाले आणि उमाबाई झोपे गेल्या. आता हे तत्वज्ञान असंच व्हायला जाऊ नये म्हणून भगवान विष्णूला चिंता पडली. म्हणून ती मच्छिंद्रनाथाच्या रूपाने प्रगट झाली माशाच्या अंड्यात. तो बोध ग्रहण करण्याकरिता. बघा ना, ही परंपराच आहे महाराज. भगवान शंकराने उपदेश केला, विष्णू परमात्म्याने मच्छिंद्रनाथांच्या रूपात स्वीकारला. आता भगवान विष्णू मच्छिंद्रनाथांच्या रूपात उपदेश करण्याकरिता आले. परत भगवान शंकर गोरक्षनाथ झाले, गोरक्षनाथांच्या रूपात स्वीकारला. एकमेकाचे शिष्य होण्यातही त्यांना फार आनंद वाटतो महाराज. विशेष आहे. म्हणून अशा पद्धतीने ही परंपरा सुरू झाली. मच्छिंद्रनाथ म्हणतात यांची जन्मकथा मोठी विलक्षण आहे. आता ती सगळी कथा मी सांगत राहिलो तर 2 दिवस ज्ञानोबरायांचं चरित्र सांगायचं आहे. आणि त्याच्यात हे सगळं सांगायचं म्हणल्यानंतर मग काय ही कथा ज्ञानोबरायांचं चरित्र 7 दिवस सांगतो आपण. निवळ ज्ञानोबरायांचं चरित्र 7 दिवस, निवळ तुकोबरायांचं चरित्र 7 दिवस, रोज 3 तास. नामदेव महाराजांचं चरित्र 108 दिवस आता शिनारे महाराजांनी नामदेव महाराजांचं चरित्र सांगितलं. 108 दिवस. म्हणजे या संतांचे चरित्र एवढे विस्ताराने सांगता येऊ शकतात.
पण तेच मला तुमच्या समोर संक्षिप्त रूपाने सांगायचे. संतांचं चरित्र कळावं म्हणून घाईघाईनं त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. अपरिचर नावाचा एक वसू आहे. तो विमानात बसून त्यांनी मार्गस्थ झाला होता. त्यानं उर्वशीला पाहिलं म्हणतात. ते उर्वशीला पाहिल्यानंतर त्याच्या अंतःकरणात काम भावना जागी झाली. त्याचं तेज स्खलन झालं. ते पाण्यात पडले. एका मासळीने अशा पद्धतीने ते गिळलं. एका कोळ्याने त्याने ती मासळी पकडली. तिच्या उदरामधून त्यांनी बालक प्रत्यक्ष प्रगट झालं. ते बालक दुसरं तिसरं कोणी नसून कवी नारायणाचा अवतार आहे महाराज. मच्छिंद्रनाथ भगवान प्रगट झाले. कोणाने विचार केला, माशाच्या पोटातून बाळ प्रगट झाले. कसं काय त्यांनी झालं असेल म्हणून अंड्यातून त्यांनी कसं काय प्रगट झालं असेल इतक्यात आकाशवाणी झाली. हे बाळ सामान्य नाही, हे कवी नारायणाचा अवतार आहे. घरी घेऊन जा आणि घरी नेऊन त्याचा सांभाळ कर. घरी नेलं. लहानचे मोठे होऊ लागले. त्या कोळालाही संतती नव्हती महाराज. 5 वर्षाचं बाळ झालं. बरोबर त्याने मासे पकडण्याकरता घेऊन जावं लागलं. ते मासे पकडायला त्याने घेऊन गेल्यानंतर मच्छिंद्रनाथाने काय करावं, त्या कोळ्यानं मासे घ्यायचे आणि नावेत टाकायचे. त्याचं तोंड तिकडं झालं की ती फडफड फडफड करणारी मासे उचलायची आणि परत पाण्यात टाकायचे. असं बऱ्याच काळ होत राहील. त्या कोळ्याने विचार केला, काय पोरग आहे, मी मासे पकडतो ती पाण्यात टाकतो. मग त्याने हकलूनच दिलं. रागाने घराबाहेर काढून दिलं. रागावलं. 5 वर्षाचं त्यांनी बाळ बापानं घराच्या बाहेर काढून टाकलं. मजल दरमजल करत थेट बद्रिकाश्रमात त्यांनी जायचं. बद्रिकाश्रमात गेले. तिथे गेल्यानंतर भगवान दत्तात्रयांची भेट झाली. दत्तात्रयांकडून त्यांनी तत्वज्ञानाचा उपदेश झाला. जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त करून घेत जावं महाराज. माणसाचा जन्म हा ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिताच झालेला आहे. दुसरा कोणत्याच कारणाकरिता झाला नाही. जीवदशा घालवण्याकरिता, जीवपणा घालवण्याकरिताच आपला जन्म झालेला आहे. लोकांना कळत नाही. लोकांना वाटतं बायका पोरांचा सांभाळ करण्याकरिता, नेटानं प्रपंच करण्याकरिता, येल मांडवाला न्याय करताच आपला जन्म झालाय. न्या मग येल मांडवाला काय हाताला येणार आहे. करिता भरोवरी दुरावसी दुरी भावाची पुरी वहावसी. तुम्हाला काय वाटतं, असं लोक बोलायला लागल्यानंतर लोकांना कळत नाही? अहो सारं कळतं. हुशार आहेत लोक. एवढा नेटाचा प्रपंच करतात बारकाईचा. त्या लोकांना काय हे बोलणं कळत नाही काय? सगळं कळतं. पण त्याच्यातून मुक्त व्हायची इच्छा निर्माण होत नाही अंतःकरणात. संसार असा आहे, फार त्रास देतो संसार, फार वेदना देतो, भयंकर वेदना. संसारासारख्या वेदना कशातच नाहीत महाराज. लोक लाफट झालेले आहेत. त्यांना सवय झाली त्या वेदना सहन करण्याची. तीच बायको असते, तेच पोरं असतात, तेच पानवतारा करतात, तेच सगळ्या गोष्टी करतात. असं म्हणल्यावर काही लोक शाजूकपणाने सांगतात, महाराज तुमचं म्हणणं खरं आहे, पण आमच्या आईबापांनी आमच्या बायका पोरांनी कधीच आमचा अपमान नाही केला. म्हणलं मग बस त्याच्यातच. असे पण असतात काही फार त्रास सहन करतात, पण तरी सुद्धा त्यांनी म्हणत त्याला चांगलंच म्हणतात. नवरा बायकोची भांडणं झाली आणि बाईनं असा पान उतारा केला नवऱ्याचा. सगळ्या माणसं गोळा झाली. भांडणं झाली तडाख्याची. एवढे सगळे भांडणं झाले आणि बाई त्याला 2-4 शिव्या देऊन घरात निघून गेली. तुझं अमुक झालं म्हणली आणि घरात गेली. घरात गेल्यावर जमलेल्या लोकांना सांगायला लागला, काही चिंता करू नका म्हणला, तुमचा काही गैरसमज करून घेऊ नका. ती जरी फार बोलत असली तरी पण मनाने फार चांगली आहे. म्हणजे याला सवय झाली मराठीची. हे उदाहरण सांगितलं. असंच आहे संसार. असाच लोकांना तो प्रिय वाटतो. म्हणून या संसारात गुंतलेले लोक आहेत त्यांना तो प्रिय वाटतो. म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त करून घ्यावं असं वाटत नाही. जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त करून घ्यावं. गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे, पापानं संसार आवडतो आणि पुण्यानं देव आवडतो. पण देव जर आवडायचा असेल तर पुण्य पदरात असावं लागेल. ज्यांना ज्यांना देव आवडतो समजायचं पदरात पुण्य आहे, आणि ज्यांना त्यांनी प्रपंच आवडतो, संसार आवडतो समजायचं ही पापाची भरती आहे. या पापानं संसार त्यांनी प्रिय वाटतो. म्हणून ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. हे विशेष आहे. का सांगतो कशाकरिता? एवढं सगळं बोलण्याचं कारण काय? एवढंच आहे की ज्ञानार्जन केलं पाहिजे. मी कोण आहे
हा याच्याविषयी विचार केला पाहिजे. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विचार केला पाहिजे. देवाला शोधणारी माणसं त्यांनी अनेक तीर्थांमध्ये 1000 ठिकाणी जाऊन देव शोधण्याचा प्रयत्न. ज्ञानोबराय म्हणतात देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मुळी कोणी, देवा नाही रूप देवा नाही, नाव देवा नाही, गाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. हे जाणलं पाहिजे. हे जाणण्याकरिता नरदेह मिळालाय, हे जाणण्याकरिता मनुष्य शरीर मिळालं नाही. म्हणून दिव्य असणारी स्थिती आहे. मच्छंद्रनाथांना दिव्य असणारा बोध प्राप्त झाला दत्तात्रय भगवंताकडून. परंपरा प्राप्त झाली, दिव्य असणार साधन प्राप्त झालं. जगाच्या समोर ते साधन वाटण्याकरिता निघाले. प्रवास करत असताना म्हणतात बंगाल प्रांतामध्ये एका महिलेच्या घराकडून त्यांनी जाण्याचा योग आला. तिला बऱ्याच काळापासून संतती नव्हती. तिनं साधू पाहिला, विनंती केली, म्हणून त्यांनी भस्माची चिमूट घेऊन तिला देऊन टाकली. तिला सांगितलं 12 वर्षांनी परत येईन तुझं बाळ झाल्यानंतर पाहायला. आता गेले साधू मच्छिंद्रनाथ महाराज निघून. ते गेल्यानंतर त्यांनी आया बाया जमा झाल्या. त्यांची चर्चा झाली. कोण बाबा आला होता, कुठून आला, त्याने भस्माची चिमूट दिली. काही जरी विपरीतच झालं मग काय करायचं, खाऊ नकोस, हा टाकून दे. मग गायीच्या शेणाची राख त्यांनी होती त्या राखेतच टाकून दिली आणि ती उकिरड्यात जाऊन पडली. 12 वर्षानंतर हे परत आले. तिला विचारलं सांग कुठे तुझा मुलगा. मग थरथर थरथर कापायला लागली. अलख निरंजन म्हणले. घाबरली. तिने खरा वृत्तांत सांगितलं. म्हणजे कुठे टाकली ती सांग. मग तू उकिरडा दाखव. हाक मारली. अलख निरंजन असं म्हणलं की आतून आवाज आला अलख निरंजन. 12 वर्षाची मूर्ती प्रगट झाली गोरक्षनाथ महाराज. मच्छिंद्रनाथानंतर गोरक्षनाथ प्रगट झाले. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना ब्रह्मविद्येचा उपदेश केला. दिव्य असणारी स्थिती आहे. म्हणतात भिक्षाटन करण्याकरिता गेले आणि संजीवनी मंत्र यांना शिकवला होता गोरक्षनाथांना. खेळामध्ये मातीचा एक पुतळा तयार केला आणि संजीवनी मंत्र म्हणत राहिले. ते पुतळा तयार केला, त्या पुतळ्यातच प्राण प्रगट झाले महाराज. त्या मातीच्या पुतळ्याचं त्यांनी पुरुष प्रगट झाला गहिनीनाथ. एवढं सगळं चरित्र सांगायचं कारण काय, गहिनीनाथांपर्यंत परंपरा आली ना महाराज. त्यांनी निवृत्तीनाथांना उपदेश केला. सगळं संक्षिप्त सांगितलं, याच्यात फार जास्त विस्ताराचं आहे. पण मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ यानंतर त्यांनी महाराज सगळेच नाथ प्रगट झाले. त्यांचं चरित्र काही स्वतंत्र आहे. म्हणून करभाजन नारायण गोरक्षनाथांच्या रूपानं गहिनीनाथांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाले. करभाजन नारायण या गहिनीनाथांना सगळ्या नाथांनी सांगितलं होतं आम्ही सगळेजण अंतर्धान होणार आहोत, पण ही परंपरा पुढे त्यांनी देण्याकरिता तुम्हाला मात्र असंच राहावं लागेल. मग गहिनीनाथ महाराज वाट पाहत होते की परंपरा द्यायची आहे. ही परंपरा त्यांनी कोणाला देऊ, कशा पद्धतीने त्यांनी द्यायची. या गहिनीनाथांनी गोविंद पंतांना त्यांनी भस्माची चिमूट दिली होती असं काल आपण चरित्रात ऐकलं. त्यांनी भस्माची चिमूट दिली तेव्हा विठ्ठल पंतांचं प्राकट्य झालं आणि याच वंशामध्ये पुढे जाऊन त्यांनी प्रत्यक्ष भगवान शंकर अवतार धारण करून येतील, मग त्यांना ही परंपरा तुम्ही देऊन टाका असं त्यांनी नाथांचा संकेत होता. या संकेतानुसार त्यांनी महाराज खरोखरच पुढे भगवान शंकर निवृत्तीनाथांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाले आणि गहिनीनाथांना ते कळालं ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत आहेत, त्यांना आपण नेलं पाहिजे. तेव्हा ते त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाले आणि घेऊन गेले. गहिनीनाथांकडून निवृत्तीनाथांना उपदेश झाला. निवृत्तीनाथ महाराज स्वतः सगळ्या भावंडांना सांगतायत. काय काय सांगितलं, प्रपंचाचं मिथ्यात्व सांगितलं. दिसणारा हा संपूर्ण प्रपंच आहे, हा मिथ्या आहे. रज्जू सर्पाकार भासले जगदंब. जसा दोरीवर त्यांनी खोटा खोटा साप प्रतीतीला यावा, तसं परब्रह्म स्वरूपावर त्यांनी महाराज हे जगत प्रतीतील येत आहे. हा संसार मिथ्या आहे, प्रपंच हा मिथ्या आहे. हा भाव त्यातला त्यांनी महाराज वर्णन करून सांगितला. ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. ब्रह्म शब्दाचा अर्थ काय होतो, ब्रह्म म्हणजे काय. परत जर व्याकरण पाहायचं ठरलं तर व्रीही नावाचा धातू आहे व्याकरणामध्ये. व्रीही धातूपासून ब्रह्म शब्द तयार होतो व्यापक अर्थाने. व्यापक व्रीही व्यापकत्वे, जे व्यापक आहे त्याला ब्रह्म म्हणतात. व्यापक म्हणजे काय,
ज्याच्यामध्ये काही भेद नाही महाराज. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. सर्वत्र समान गगन जैसे, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे. त्यांनी व्यापक असणारं परमतत्व ब्रह्मस्वरूपाचा बोध प्राप्त झाला. आणि त्यानंतर महत्वाचा विचार आणखी पुढे सांगतात की कृष्ण भक्तीचा उपदेश प्राप्त झाला. 3 गोष्टी विशेष रूपाने समजून सांगितलं. जगताचं मिथ्यात्व सांगितलं, ब्रह्माचं सत्यत्व सांगितलं, जीव हा ब्रह्मरूप आहे असं वर्णन करून सांगितलं. जसं व्यासदेवांनी एका श्लोकात, अर्ध्या श्लोकात तत्वज्ञान वर्णन करून सांगितलं. ते म्हणतात श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे, जीव हा ब्रह्मरूपच आहे. हेच आपल्या संप्रदायातलं विशेष असणारं तत्वज्ञान आहे. एवढं सांगून थांबले नाही. पुढे त्यांनी वर्णन करून सांगितलंय की कृष्ण भक्ती सांगितली. कृष्ण भक्ती पण आपण रोज म्हणतो, हे कुळ हे पावन कृष्ण नामी. हे संपूर्ण कुळ कृष्ण नामानं पावन झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे. पण कृष्ण भक्ती अतिशय श्रेष्ठ आहे. तुम्ही ज्यावेळेस श्रीमद भागवत कथा श्रवण कराल ना, श्रीमद भागवतामध्ये नैमिषारण्यामध्ये शौनक ऋषींनी सूतजींना 6 प्रश्न विचारले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगते. 6 प्रश्न विचारले. त्या 6 प्रश्नांमध्ये पहिलाच प्रश्न विचारला होता किम श्रेयः, जीवनाचं सार काय आहे. दुसरा प्रश्न विचारला होता के शास्त्र सारः, सगळ्या शास्त्रांचं सार काय आहे. के अवतारस्य, भगवंताचा अवतार का होतो, कस्व अवतार प्रयोजनम, किम कर्मः, धर्मकम शरणम गतः. 6 प्रश्न विचार. त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न होता महाराज, श्रेय कशात आहे, माणसाच्या जन्माची सफलता कशात आहे. किम श्रेयः, त्याचं उत्तर सांगितलं महाराज शुकाचार्यांनी. त्याचं उत्तर सांगितलं सूतजींनी शौनकादिकांना. ते म्हणले असं आहे, कृष्ण भक्तीत परम श्रेयः अहेतुक्य प्रतिहताम या आत्मा संप्रसिद्धती. हेतू रहित भगवंताची भक्ती करणं हे श्रेयस्कर आहे. पण कृष्ण भक्ती अतिशय श्रेष्ठ आहे. आणि म्हणून त्यांनी या भावंडांना, या परंपरेला कृष्ण भक्ती प्राप्त झाली. हे कुळ हे पावन कृष्ण नाम, कुळ हे पावन कृष्ण नाम, कुळ हे पावन कृष्ण नाम, कुळ हे पावन कृष्ण नाम. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. कुळ हे पावन कृष्ण नामे, कृष्ण नामानं पावन असणार हे कुळ आहे. मग कृष्ण भक्तीत परम श्रेय, श्रेयस्कर असणारी कृष्ण भक्ती प्राप्त झाली. याला म्हणायचं ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. ज्ञान तर झालं पूर्णत्वाचं. काही लोक घेण्या देण्याचा वाद घालतात महाराज. ते म्हणणार ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणं महत्वाचं. तुम्ही हे जे टाळ कुटताना हा सगळा बावळटपणा आहे. ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. वेड्या ज्ञानोबाला काही वेडे होते, त्यांना काही समजतच नव्हतं. जे त्यांनी महाराज घनुवाजे गुण गुणा वारावा हेरुन झुना भवतार कुहा काना वेगी भेटवा असं म्हणताय. उडरे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ. अरे ते ज्ञानी आहेत. आपलं ज्ञान कुठे छटाक त्यांच्या पुढे मांडतो. दर्या में खसखस. समुद्राच्या समोर खसखशीचा दाना केवढा. ज्ञानोबारांच्या समोर आपली कुठे टिमकी वाजवायची. काय आपल्याला कळतं माती. एवढे मोठे ते विशेष असणारं त्यांचं अवतार कार्य. ते भगवंताची भक्ती करण्याकरिता व्याकुळ होतात.
जीवाची जीवा प्रेम भावाची भावा तुझ वाचून केशवा अनुनावळे जीवे अनुसरले अजून का नये वेगे आणावा तो सये प्राण माझा सौभाग्य सुंदरू लावण्य आगरू बापर कुमादेवर श्री विठ्ठल ते म्हणतात जे ज्ञान प्रत्यक्ष त्यांच्या रूपाने प्रगट झालंय त्यापेक्षा ते जगाला सांगतायत हे गाते श्रोते आणि पाहते गाते श्रोते आणि पाहते गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुष्टे चतुर विनोदी दुष्टे सोहम भावी पूर्ण ज्ञाते सोहम भावी पूर्ण ज्ञाते सोहम भावी पूर्ण ज्ञाते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकला चतुर विनोदी दुष्चित्ते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दावितो अरे ज्ञानी आहे ज्ञानच त्यांच्या रूपानं प्रगट झाले ते म्हणतात विठ्ठलाचं स्मरण करा कुठं ब्रह्मज्ञानाची टिमकी वाजवतो ते ब्रह्मज्ञानाच्या पलीकडचं आहे ते अलीकडच्या लोकांना कळेल कसं हा महत्वाचा विचार म्हणून दिव्य असणारा बोध प्राप्त झाला आणि भक्ती प्राप्त झाली भक्ती भगवंताची दुर्मिळ असणारी भक्ती ती सहजासहजी मिळत नाही भक्ती प्रेम सुख नवे आणि का पंडित वाचका ज्ञानी अशी आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ होत्या तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया भगवंतानं कृपा केल्याशिवाय हे वर्म हातात पडत नसतं पण कृष्ण भक्ती श्रेष्ठ असणारी प्रक्रिया निवृत्तीनाथाने सर्व वृत्तांत सांगितला ते म्हटले माझे गुरुनी माझे मज दिले माझे मज दिले माझं जे स्वरूप आहे मला अशा पद्धतीने प्राप्त करून दिलं निवृत्ती म्हणे गुरु माझा परब्रह्म उपदेश सुगम कृष्ण नाम निवृत्तीनाथ महाराज कृष्ण नामाचा उपदेश केला सुलभ असणारा जीवन करून टाकलं हे जगाच्या पाठीवर फक्त वारकरी संप्रदायातच सापडेल महाराज दुसरीकडे कुठंच नाही सापडणार कुठं फक्त भक्तीलाच प्राधान्य असेल कुठं फक्त ज्ञानालाच प्राधान्य असेल पण हा संप्रदायच असा आहे याला अद्वैताची बैठक आहे आणि हे सगळं करून पुन्हा भगवंताच्या भक्तीमध्ये चिंब आहे असा त्यांनी दिव्य असणारा बोध प्राप्त झाला हाच उपदेश निवृत्तीनाथांनी तिघाही भावंडांना केला महाराज निवृत्तीनाथांकडून परंपरा ज्ञानोबरायांना प्राप्त झाली सख्खे भाऊ आहेत पण त्यापेक्षा गुरु शिष्याचं नातं जास्त जपतात ज्ञानोबरायांनी हे नातं फार जपलं महाराज तुम्ही बघा श्रीगुरूंविषयी किती तोंड भरून वर्णन आहे महाराज ज्ञानेश्वरीमध्ये तेवढं त्यांनी आता हृदय हे आपले चौफाळून या भले वरी वैसव पावले श्रीगुरूंचे त्या श्रीगुरूंच्या कृपा दृष्टीविषयी त्यांनी बोलताना म्हणतात हे असो हा जिठवा जायावरी झळके का पद्म करू माथा पारोखे तो जीवाची परितुके महेशेसे त्यांचं पाहणंच एवढं समर्थ आहे की त्याने पाहिलं तरी जीव असला तरी शंकराच्या तुलनेचा त्यांचं वर्णन करताना वर्णन केलं महाराज नमो विशदबोध विदग्धा विद्या अरविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया श्रीगुरूंचं वर्णन करताना वर्णन केलं काय सांगा पुन्हा सर्वांना वर्णन करून सांगितलं म्हणून जाणते नो गुरु भजे जेणे कृतकार्य होई जे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष भाऊ आहेत थोरले पण त्यापेक्षा गुरु शिष्याचं नातं फार जास्त जपलं निवृत्तीनाथांनी भावंडांना उपदेश केला
फार समाधान वाटलं. गुढ ज्ञान त्यांनी ज्ञान गुढगम्य ज्ञान देवाला झाले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा आहे महाराज. हे कशाकरता ऐकायचं? त्यांचं चरित्र म्हणून ऐकायचं नाही का? नाही, हे आपल्या चरित्रात उतरून घ्यायचंय. हे आपल्याला पण गुढ ज्ञान प्राप्त व्हावं ना. गुढ म्हणजे काय? झाकून डालून नाही. महाराज म्हणतात प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. जे गुढ आहे तेच प्रगट केलं. ब्रह्मानंदाला हरी प्रगट केली, त्याच्याकरिता तर प्रगट झाले. पण ते तरी पदरात पाडून घेतलं पाहिजे ना. ज्ञान मिळवावं लागतं हे तरी कळालं पाहिजे निदान. निष्ठ चालण्यात काय तात्पर्य आहे? तसं नाही. डोळसपणाचा परमार्थ असा. काल आपण ऐकलं परमार्थ नजरेचा असा. खरंच पूर्वी म्हणायची परमार्थ कोणाचा? गरीबाचा का श्रीमंताचा? मग लोक भांडायचे. मग ते गरीबावर शांत राहायचे, ती म्हणायची शांत राहा, भांडू नका. परमार्थ गरीबाचा नाही, श्रीमंताचा नाही, परमार्थ नजरेचा. ज्याला नजर आली त्याचा परमार्थ. मोघम परमार्थ करण्यात काय तात्पर्य? बोवा लोकांनी 1000 लोकांत असं बोलत जावं, एखादं झटकून जागा तरी होईल निदान मी काय करतो. नाही तर पाठांतर केलं, फार जास्त पाठांतर. कारण एवढा अभिमान असतो पाठांतराचा. फक्त पाठांतर. मालिकाची मालिका पाठ आहेत, गाथेची गाथे पाठ आहेत, सगळं पाठांतर, नुसतं पाठांतर. वाकत कोणापुढंच नाही, नुसतं पाठांतर. शालीनता अजिबात नाही, सहिष्णुता अजिबात नाही, प्रेम अजिबात नाही, अजिबात नाही. फक्त पाठांतर. आणि त्या पाठांतराचा अभिमान. काय होईल? मोक्ष मिळेल. बहु केले पाठांतर, वर्म राहिले ते दूर. ते वर्म लांबच आहे, पाठांतर केल्याने होत नाही. नाही तर नित्यनेम. आमचा फार नित्यनेम असतो. अरे नित्यनेम तर ठीक आहे, मला मान्य नित्यनेम. पण नित्यनेम निष्ठा करतो, नजरच आली नाही परमार्थाची, त्याचा काय उपयोग आहे? परमार्थाची नजर यावी. आणि परमार्थाची नजर येऊन त्यांनी त्याच्यात पदार्पण करावं. त्याला कळावं मी कशा करता हे सगळं करतोय. म्हणून ज्ञान गूढगम्य ज्ञान देवाला झाले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. गूढ ज्ञान प्राप्त झाले. तुम्हाला जे उठल त्याच्यावर ताशेर मारित राहतो, जे उठल त्याला झोडीत राहतो. कशा करता? का बरं हे असं? मला एवढंच वाटतं फक्त की काही एवढ्यावरच आहेत. ते म्हणले आणि ग्रंथोपजीवे विशेष लोक ये दृष्टादृष्ट विजय हो आवेचे. ग्रंथाला त्यांनी अशा पद्धतीने सर्वस्व समजणारी मंडळी जगात आहेत. पण फक्त त्यांनी पाठांतर करून लोकांच्या समोर टिमकी वाजवण्यापेक्षा, लोकांना बऱ्याच लोकांचं पाठांतर हे लोकांवर छाप करून घेण्याकरता असतं. माझे सगळे प्रमाण पाठ आहेत, माझे सगळे अभंग पाठ आहेत. नुसतं पाठ काय करतो वेड्या? त्यात काय सांगितले? बरेच लोक त्यांनी फार सुंदर सुंदर चाली म्हणतात, ते अभंगाला चाली लावतात. बऱ्याच वेळेला असं वाटतं हे अभंग फक्त चाली लावायकरताच केलेत का? नाही. ते अभंग त्यांनी चाली लावण्याकरता करून ठेवले नाहीत. ते अभंग आपली चाल बदलण्याकरता आहेत. लोक आपली चाल बदलत नाहीत, मोघम चाली म्हणत राहतात, जन्मभर चाली म्हणतात, ठासून म्हणतात. महाराज काकडा चालू ऐकण्यात रोज वेगळी चाल. अभंग तेच आहेत पण रोज वेगळी चाल. महिन्यात परत दुसरी चाल आली नाही पाहिजे, पहिली चाल आली नाही पाहिजे, रोज वेगळी चाल. आणि चालीत आपली चाल दाखवायची, घेण्यान देण्याची, आणि चाल नाही बदलायची. अभंग त्यांनी चालीत म्हणण्याकरिता नाही रचले, फक्त चाल बदलण्याकरिता रचलीत. लोक चाल बदलीत नाहीत, खरकटी तसेच राहतात. महाराज नजरा चांगल्या नाहीत, आया बहिणींकडे पाहण्याची भावना चांगली नाही, लोकांच्या बांधरेट्याची पण नाही, माळाच मोठमोठ्या गळ्यात घालायच्या. आणि बांधरेट्याचा कार्यक्रम तो चालूच आहे. सख्या भावाचं सुद्धा जमत नाही मला. त्याचं आपलं तर आपलं खायचं, त्याचं बी खायचं. आणि माळा तर भल्या मोठ्या. कळतं ना जरा? कळण्यासारखंच आहे, सगळ्यांना कळत. असो, महत्वाची गोष्ट हीच आहे. म्हणत ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. ज्ञान गुढ असणार ज्ञान आहे. ज्ञान प्राप्त झालं, निघाले पुढचा प्रवास करायचा. त्र्यंबकेश्वरावरून आता कुठे अलंकापुराच्या दिशेने जायला निघाले. अलंकापूर म्हणतात. पंचवटीत आले, रामरायाचं दर्शन घेतलं. तिथून त्यांनी पुढे सप्तशृंगीला गेले. त्यांची कुलदेवी आहे ना, म्हणून सप्तशृंगी मातेच्या दर्शनाकरिता गेले. यानंतर त्यांनी वेरूळला आले. वेरूळवरून त्यांनी आपेगावला आले. मग परत त्यांनी अलंकापुराचा प्रवास केला. मौजीबंधनाची त्यांनी चिंता होतीच ना. विठ्ठलपंतांना या मुलांचं मौजीबंधन झालं पाहिजे. मुलांची वय वाढली होती. निवृत्तीनाथ महाराजांचं वय 11 वर्षात झालं होतं. त्यानंतर त्यांनी ज्ञानोबरायांचं वय 9 वर्षात झालं होतं. सोपान काकांचं वय 7 वर्षाचं झालं होतं. असे त्यांनी मुलांची वय वाढली आहेत. त्यांचं मौजीबंधन झालं पाहिजे आपेगावकरांच्या समोर म्हणून झालं होतं, पण ते ऐकत नव्हते. म्हणून त्यांनी मजल दर मजल करत त्यांनी अलंकापुराला जाऊन पोहोचले. आळंदीमध्ये गेले. ब्रह्मसभा अशा पद्धतीने बोलावली. सर्वांच्या समोर प्रस्ताव मांडला.
माझी मुलं मोठे झालेली आहेत, माझ्याकडून अपराध झालेला आहे, मी त्यांनी ग्रहस्थाश्रमात पदार्पण करून पुन्हा संन्यासाश्रम स्वीकारला आणि संन्यास येऊन पुन्हा ग्रहस्थाश्रमात आलो, ही माझी चूक आहे, माझा अपराध आहे. पण माझ्या अपराधाची शिक्षा माझ्या निरागस असणाऱ्या मुलांना होऊ नये. मुलांना जातीत घ्या, मुलांना धर्मात घ्या, मुलांना त्यांनी यज्ञोपवीत उपनयन संस्कार त्यांचा त्यांनी व्हावा, याच्याकरिता माझा अट्टहास आहे, माझी विनंती आहे. ब्रह्मसभेच्या समोर त्यांनी विनंती करत होते. सिद्ध बेटात पर्णकुटी करून राहत होते, पोरांना त्यांनी मागून आणत होते, पोरांचं भरण पोषण करण्याचं त्यांनी काहीतरी साधन असावं. आणि रोज त्यांनी संध्याकाळच्या वेळेला ब्रह्मसभेमध्ये जात होते. सर्व त्यांनी भूदेव एकत्र येत होते, एकत्र येऊन त्यांनी शास्त्रार्थ शोधत होते. रोज जावं, हात जोडून विठ्ठलपंतांनी उभं राहावं एका बाजूला, आणि सर्व त्यांनी विद्वान असणाऱ्या ब्राह्मणांनी शास्त्रार्थ शोधत राहावं. त्यांनी खाली बसायचं नाही, उभं राहायचं. एकही दिवशी निर्णय होईना, मग परत त्यांनी रात्र झाली की घरी यायचं. रुक्माईला विचारायचं, का हो झालं का काही निर्णय दिला का ब्रह्मसभेनं? आज काहीच नाही झालं. रोज असंच होत राहा, रोज असंच होत राहा. एक दिवशी मात्र त्यांनी ब्रह्मसभेनं निर्णय दिला. ब्रह्मसभेनं त्यांनी निर्णय दिला की तुम्ही जे त्यांनी पाप केलेलं आहे, या पापाला कोणतंच प्रायश्चित्त सापडत नाही. तुम्ही त्यांनी गृहस्थाश्रमातून संन्यासी झाले, संन्यासीहून परत गृहस्थाश्रमात आले, मग तुम्हाला मुलं झालेली आहेत, या पापाला प्रायश्चित्त नाही. मग आमच्या दृष्टीने तरी याला एकच प्रायश्चित्त दिसतं, ती प्रायश्चित्त म्हणजे देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त कोणाला देतात माहिती आहे? ज्यानं गुरुपत्नी बरोबर गमन केलेलं आहे त्याला, ज्यानं स्वतःच्या मुलीबरोबर त्यांनी गमन केलेलं आहे, स्वतःच्या मुलीबरोबर व्यभिचार करतो त्याला देहांत प्रायश्चित्त देतात. सांगा विठ्ठलपंतांनी काय पाप केलं होतं? गुरुची आज्ञा म्हणून तर गृहस्थाश्रमात आले होते. आणि शास्त्र असं म्हणतं की अंतकरणामध्ये जर वैराग्य तयार झालं, उपरती जर झाली, उपरती सगळ्यात श्रेष्ठ आहे महाराज. उपरती होणं म्हणजे भाग्याचे लक्षण आहे. संसारातून उपरती होणं म्हणजे भाग्याचं लक्षण आहे. नाही तर अख्खा जन्म निघून जातो पण लोकांना उपरती होत नाही. मुलं बाळ करती होतात, नातवंड सुद्धा करती होतात, तरी म्हाताऱ्याला वाटतं मीच केलं पाहिजे सगळं, सगळे चाव्या किल्ल्या माझ्या जवळ असले पाहिजे, मर तसाच सगळं माझ्याच ताब्यात असलं पाहिजे. कशाकरिता? उपरती होत नाही म्हणून. ही उपरती फार महत्वाची गरज आहे उपरतीची. संसारातून उपरती झाली, संन्यास घ्यावा असं वाटलं, काय चुकलं? दोन प्रकारचे धर्म आहेत, तुम्ही ऐकतात ना सर्वजण? लक्ष करू का? ऐका, दोन धर्म सांगतो, एक सामान्य धर्म आणि एक परम धर्म. सामान्य धर्म म्हणजे काय? ज्या कुळात, गोत्रात, परिवारात जन्माला आलेले आहात, त्या परिवाराचं संगोपन करणं, माता पित्याची सेवा करणं, पत्नी मुलं असतील तर त्यांना सांभाळणं तुमचं कर्तव्य आहे. याला सामान्य धर्म म्हणायचं. हा सामान्य धर्म आहे. जन्माला आल्यानंतर त्यांनी महाराज अशा पद्धतीने सामान्य धर्म सांगितला जातो. त्याच्यापेक्षा विशेष असणारा धर्म परमधर्म. आणि परमधर्म जर काय असेल तर भगवंताची प्राप्ती करून घेणं, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घेणं, हा परमधर्म आहे. आणि परमधर्म प्राप्त करून घेण्याकरिता सगळा संसार काही क्षणात टाकून दिला तरी पण कोणताच प्रकारचा दोष लागत नाही, असं शास्त्र म्हणतं. म्हणून त्यांनी काय चुकीचं केलं होतं? मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता, भगवत प्राप्ती करता संन्यास ग्रहण केलं होतं. संन्यास प्राप्त करून घेणं काय पाप आहे? म्हणून संन्यास दीक्षा घेतली, पण संन्यास दीक्षा घेतल्यानंतर गुरुजींनी आज्ञा दिली की गृहस्थाश्रमात जा, आणि म्हणून पुन्हा गृहस्थाश्रमात यावं लागलं. काय चूक आहे विठ्ठलपंतांची? तरी सुद्धा विठ्ठलपंतांना त्यांनी मला शिक्षा दिली, प्रायश्चित्त दिलं, देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त शब्द ऐकल्याबरोबर त्यांनी पायाखालची जमीनच सरकली महाराज. देहांत प्रायश्चित्ताची भीती वाटली म्हणून नाही, देहांत प्रायश्चित्ताची भीती वाटली म्हणून नाही. डोळ्यासमोर चार चिमुरडे लेकरं आले, आपण देहांत प्रायश्चित्त घेऊ, पण या बाळांचं काय होईल? यांची पुढे काय गत होईल? त्यांना काय अवस्था प्राप्त होईल? असा विचार अंतकरणात येऊ लागला. साष्टांग प्रणिपात ब्रह्मसभेच्या समोर केला, आणि साष्टांग प्रणिपात करून त्यांनी हात जोडून उभं राहून बोलू लागले, मला मान्य आहे, मला मान्य आहे, तुम्ही दिलेली शिक्षा, तुम्ही दिलेलं प्रायश्चित्त मला मान्य आहे, मी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. फक्त माझी एकच विनंती आहे, मी प्रायश्चित्त घेतल्यानंतर माझ्या लेकरांना, माझ्या बाळांना जातीत घ्या, त्यांचं मौजी बंधन त्यांनी होऊ द्या, उपनयन संस्कार त्यांचा होऊ द्या,
एवढीच माझी विनंती आहे. असं म्हणून त्यांनी निघाले. घाईघाईनं घरी आले. त्या पर्णकुटी रुक्माई वाटच पाहत होती. रात्र झाली होती, उशीर झाला होता. स्वामी, आज काय निर्णय झाला, काय सांगावं? डोळे डबडबून आले. जमिनीच्या दिशेनं पाहू लागले. हात बांधलेले आहेत. निरागसपणे त्यांनी पाहतायत, हताश झालेले आहेत. आणि मग काय झालं सांगा ना, पुन्हा पुन्हा रुक्माई विचारते आहे. आणि त्यावेळेला त्यांनी सहज मुखातून शब्द बाहेर पडले. रुक्माई, आपल्याला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली ब्रह्मवृंदांनी. देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय. देहांत प्रायश्चित्त म्हणजे सोपी गोष्ट नाही. म्हणजे स्वतःचा देह गंगेला समर्पित करून टाकायचं, स्वतःचं जीवन संपवून टाकायचं. देहांत प्रायश्चित्त. व्याकुळ झाले रुक्माई. लेकरांचा विचार मनामध्ये येऊ लागला. पण आता नाईलाज आहे. ब्रह्मसभेनं निर्णय दिलाय. आपल्या लेकरांचं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. पण असं लगेच देहांत प्रायश्चित्त घ्यायला जाऊन जमणार नाही. या मुलांना त्यांनी सक्षम केलं पाहिजे. या मुलांना त्यांनी विचाराच्या उंचीवर नेऊन ठेवलं पाहिजे. त्यांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजेत. यांना हे सगळं दुःख पचवण्याची क्षमता प्राप्त करून दिली पाहिजे. असा विचार अंतःकरणात त्यांनी करून निर्णय केला की आता अलंकापूर सोडायचं आणि आपेगावात जायचं. बऱ्याच काळापर्यंत थांबायचं. या मुलांना त्यांनी सक्षम म्हणून मग निघून जायचं असंच ठरलं. आणि तिथून अलंकापुरातून पुन्हा मजल दर मजल करत त्यांनी महाराज आपेगावात आले. आपेगावात आले. म्हणतात विठ्ठलपंत विद्वान आहेत. विठ्ठलपंतांनी त्यांनी फार अध्ययन केलेलं आहे. कृष्णाजी पंत देवपुढे पैठण क्षेत्रामध्ये. रामकृष्ण आहे. वेदशास्त्र संपन्न असणारे ब्राह्मण आहे. अनेक ग्रंथांचं अध्ययन केलेलं आहे. उपनिषदांचं अध्ययन केलेलं आहे. प्रक्रिया अंगात बांधलेल्या आहेत, ठसलेल्या आहेत. असे विठ्ठलपंत. म्हणून रोज मुलांना गीता भाष्य शिकवावं. गीता भाष्य म्हणजे आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी गीतेवर केलेलं भाष्य. गीता भाष्य त्यांनी सांगायला सुरुवात केली विठ्ठलपंतांनी. अनेक ग्रंथ अशा पद्धतीने पाहिले. निवृत्तीनाथ दादा, ज्ञानोबराय, सपन काका, मुक्ताई हे आधीच परब्रह्म आहेत. आणि त्यांच्या समोर विठ्ठलपंतांनी त्यांनी अनेक ग्रंथ सांगितले. ते सगळे सांगून झाल्यानंतर मुलांना भक्तीचा उपदेश केला की भगवान श्रीकृष्ण परमात्मा जो सर्वांचा मायबाप आहे त्याला आपलं समजावं, त्याच्यावर प्रेम करावं, त्याच्याशी नातं जोडावं. त्यालाच आई म्हणावं, बाप म्हणावं, भाऊ म्हणावं, बहीण म्हणावं. हा जो उपदेश आहे ना, हाच उपदेश ज्ञानोबरांच्या मुखातून बाहेर पडत होता. ते आपल्याला सुद्धा सांगतात ना, कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, मृग जळवत जायला. हे बाकीचे कोणी आपले नाहीत. तो परमात्माच आपला, तोच मला असावा. ते म्हणतात आजी संसार सुफळ झाला गे माय, देखील पाय विठोबाचे, तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. पण भगवंताच्या ठिकाणी दृढ झालेले आहेत, भक्तीच्या ठिकाणी दृढ झालेले आहेत. आधीच कृष्ण नामाचा उपदेश प्राप्त झाला होता. आणि त्याच्यात पुन्हा त्यांनी कृष्ण भक्तीचं लोण वडिलांकडून प्राप्त झालं. कृष्ण भक्ती त्यांनी कळाली. आणि मग मुलं आता भगवंताच्या ठिकाणी समर्पित झालेली आहेत. भगवंताने दिलेलं वचन आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. अनन्य भावनेनं जो मला शरण येतो, मी त्याचं सर्व काही चालवतो. योगक्षेमं वहाम्यहं, भगवान स्वतःच म्हणतोय. जो अनन्य भावनेनं शरण आलेला आहे, दधामि बुद्धियोगम तम, मी त्याला बुद्धियोग नाम ज्ञान प्राप्त करून देतो. भगवान स्वतःच म्हणतोय. ही भगवंताची वचनं सांगतो मी तुम्हाला गीतेतले. एवढी वचनं देवानं देऊन ठेवलेली आहेत महाराज. चिंता करायची काय गरज आहे. अनन्य झाले भावंड. आता त्यांनी जगाकडून काही अपेक्षा राहिल्या नाही. माणसं दुःखी का आहेत हो? त्याचं कारण लोकांना अजून जगाकडून अपेक्षा आहे. लोकांनी दिलं पाहिजे, आनंद दिला पाहिजे, प्रेम दिलं पाहिजे, सुख दिलं पाहिजे, जगानं सुख दिलं पाहिजे. जोपर्यंत आपल्या अंतःकरणात या जगाकडून सुखाची अपेक्षा आहे तोपर्यंत आपण सुखी होऊ शकत नाही. कारण सुख त्यांच्याकडे नाहीच मिळत. ते सगळे रडत आहेत. ते काय सुख देतील? मग सुखाची जर अपेक्षाच असेल तर जगाकडून करू नका, त्या मायबापाकडून करा. तो सुखरूप आहे. त्याच्यासारखा सुखरूप जगात दुसरा कोणीच नाही.
फक्त सुखरूप नाही, सर्व सुखाचे आगर. तो हा उभा विटेवर, सर्व सुखाचे आगर. जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर. म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर. बाप रखुमादेवी. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी घालो, माझ्या पांडुरंगा सारी घालो. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी घालो, माझ्या पांडुरंगा सारी घालो. भगवंतासारखा सुखरूप कोण आहे महाराज दुसरा? पण तोच सुखरूप आहे, त्याच्याजवळच सुख आहे. श्रुती म्हणते यवै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. भूमानम ब्रह्म, ब्रह्मच सुखरूप आहे, दुसरं काही सुखरूप नाही. परमात्मा सुखरूप आहे. पण सुखाची कल्पना जर मनात असेल तर सुख परमात्माच देऊ शकतो, दुसरा देऊ शकत नाही. हे भावंडांना कळालं, रुचलं, बांधलं, त्याने ते धारण केलं. मग त्यांनी विठ्ठलपंतांच्या लक्षात आलं की बस आता आपण त्यांनी सुखानं देहांत प्रायश्चित्त घ्यायला जाऊ शकतो. निर्णय केला अमुक दिवशी देहांत प्रायश्चित्त घ्यायला जायचं. आता उपदेश करायला सुरुवात केली. जाण्याच्या आधीचा उपदेश. निवृत्तीनाथ महाराज मोठे आहेत. विठ्ठलपंतांनी शांत असणाऱ्या वातावरणामध्ये एकांतात निवृत्तीदादांना जवळ घेतलं. निवृत्ती, भक्तिबाबांनी ब्रह्मचित केलेत फार सुंदर वर्णन केलंय महाराज. निवृत्ती, तू थोरला आहेस, तुला सर्व काय कळत आहे. हे बघ, ब्रह्मसभेनं आम्हाला देहांत प्रायश्चित्त घेण्याची आज्ञा दिलेली आहे. कोणत्या वेळेला आम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यायला जावं लागणार आहे. ज्ञान अजून लहान आहे, सोपाना निरागस आहे, मुक्ताई मोठी चाणक्य आहे, सुनसुनीत आहे, अतिशय सुंदर असणारी लेख आहे. आम्ही निघून गेल्यानंतर आमच्या वियोगामध्ये फार व्याकुळ होतील, फार वेदना होतील त्यांना. आम्ही गेल्यानंतर निवृत्ती आमची उणीव त्यांना जाणून देऊ नकोस रे. जशी पक्षीने आपल्या पिल्लांना पंखाखाली घेते असं त्यांना पंखाखाली घे, त्यांना सांभाळ, त्यांना हृदयाला लाव, कधी दुःख जाणून देऊ नकोस. उपदेश केला निवृत्तीनाथांना. ज्ञानोबरायानं सांगितलं, ज्ञाना, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रेम तुझ्या आधारांमधून त्याने सदैव प्रवाहित होत आहे. जगाला कृष्ण भक्ती सांगू शकशील, जगाचा उद्धार करण्याकरिताच आलेला आहेस. निरागस भाव भावंडांच्या चेहऱ्यावर आहे. सोपान काकाला मांडीवर घेतलं. 7 वर्षाचा सोपान आहे ना महाराज, काही समजत नाही अजून. आता ब्रह्मदेव आहे, पण अवतार धारण करून आलेले आपल्या सर्वांच्या समोर खेळत आहेत. मांडीवर घेतलं आणि आईनं त्यांनी सोपानाच्या मुखाकडे पाहायला सुरुवात केली. पाहतच राहिले महाराज. बराच वेळापर्यंत एकटक पाहत होती. बोबड्या बोलत सोपानानं बोलायला सुरुवात केली. आई, अशी काय पाहतेस, सारखी माझ्याकडे काय पाहतेस? त्याला काही सांगता येत नाही महाराज. तिचं अंतकरण म्हणताय, बाळा तुला पाहून माझ्या अंतकरणात साठवते आहे, तुला परत कधीच पाहायला मिळणार नाही, तुला कधीच त्यांनी बघता येणार नाही, म्हणून त्यांनी अंतकरणामध्ये साठवून ठेवते आहे. पण तेही त्याच्या समोर सांगता येत नाही, मी तुला सोडून जाणार आहे. ज्या दिवशी जायचं आहे त्या दिवशी गोडधोड स्वयंपाक केला. स्वयंपाक करून त्यांनी भावंडांना स्वतःच्या हाताने जीव घातलं. मुक्ताने विचारलं, आई असा स्वयंपाक रोज का नव्हती करीत का? आता इथून पुढे ना रोज असाच स्वयंपाक करत जा. असं म्हणल्यावर काळीच पिळवटून येऊ लागली. आता रोज कसा स्वयंपाक करणार? आज तर देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता जायचं आहे. आणि लेकरं त्यांनी असं म्हणतायत, नाईलाज झाला. जेवण खाऊन झालेलं आहे, मुलांना शांतपणे झोपवलेलं आहे. विठ्ठलपंतांनी 2 पत्र लिहिले. एक निवृत्तीनाथांच्या नावे लिहिलं आणि एक ब्रह्मसभेच्या नावे लिहिलं की मुलांना त्यांनी तुम्ही जातीत घ्या, धर्मात घ्या. असे 2 पत्र लिहून त्यांनी भगवंताच्या समोर नेऊन ठेवले. कृष्ण भक्ती करणारे आहेत ना महाराज, भगवंताच्या समोर पत्र ठेवले. मुलं झोपी गेलेली आहेत. आणि मग दोघांनी एकमेकाकडे पाहिलं. चला आता निघायला पाहिजे.
विठ्ठलपंतांनी भगवंताच्या समोर मस्तक ठेवलं आणि सहज त्यांनी मुखातून शब्द बाहेर पडले, देवा हे माझे 4 चिमुरडे तुझ्या स्वाधीन करून मी त्यांनी जातो आहे, त्यांना सांभाळ. आणि बाहेर पर्णकुटीच्या जाऊन उभे राहिले. रुक्माईची वाट पाहू लागली. रुक्माई त्यांनी निघाली. आई आहे ना महाराज, त्याच्या हारणीनं त्यांनी पिल्लांना सोडून, खोप्याला सोडून निघून जावं अशी स्थिती तिच्या अंतकरणाची होऊ लागली. मागे वळून वळून त्यांनी भावंडांकडे पाहते, झोपलेले आहेत लेकरं. असं वाटायचं जावं घाईघाई, मुक्तीला जाग करावं, स्वप्नाला जाग करावं, हृदयाला घ्या लावावं, आलावा लागेल. जागे झाल्यावर विचारतील, आई कुठे जातेस का निघालीस, कुठे निघालीस, काय उत्तर देईन. काही उत्तर देण्याकरिता नाही, निमूटपणे निघाले. म्हणतात पायातल्या जोडव्यांचा आवाज होऊ नये म्हणून त्यांनी जोडवे हातात काढून घेतले आणि पांडुरंगाच्या समोर त्यांनी जाऊन बसले. त्याच्यावर बोलू लागले, देवा काय मागितलं होतं तुला. छोटस घर असावं, गुन्ह्या गोविंदाचा संसार असावा, 4 चिमुरडे त्यांनी घरात असावे, दारात तुळशी वृंदावन असावं. याच्यापेक्षा काय अपेक्षा केली होती. काही अपेक्षा केली नव्हती. माझ्या वाटेल हे असं का आलं असेल. आई आहे महाराज, भगवंता माझ्या लेकरांना तुझ्या स्वाधीन करून त्यांनी जाते आहे, माझ्या बाळांना सांभाळ अशी विनंती त्यांनी करू लागली. जशी रामप्रभू वनवासाला जात असताना कौशल्याच्या अंतकरणातले भाव आहेत ना महाराज, सूर्यनारायण म्हणते आहे, हे सूर्यनारायणा जास्त तापू नकोस, माझा राम वनवासाला जातो आहे. आई आहे महाराज. यशोदा राणी त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची बोलवण करत होती त्यावेळेला भगवंताकडे विनंती करत होती, माझं बाळ मला सोडून जात आहे, याला सुखी ठेव. आईच्या अंतकरणातले भाव आहेत महाराज. तेच भाव रुक्माईच्या अंतकरणातून त्यांनी प्रगट होत आहेत. निमूटपणे जाण्याकरिता निघाले, बाहेर आलेले आहेत आणि वेदना अंतकरणामध्ये त्यांनी होत आहेत. तरी पण ठामपणे निर्णयावर आरूढ होऊन शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य हे तृण मानावे असं म्हणून शास्त्राज्ञा समजून देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता निघाले. अंतकरणामध्ये उद्वेग आहे, काय होईल मुलांचं, कोण सांभाळेल मुलांना. भगवंताच्या स्वाधीन करून त्यांनी पुढे जातो आहोत. इतक्यात गहिनीनाथ महाराज समोर आले आणि गहिनीनाथाने त्यांनी पाहिलं, त्यांच्या मनामध्ये उद्वेग आहे. थांबवलं, सांगितले, बघा ज्या मुलांची चिंता करत आहात, ज्या मुलांची काळजी करत आहात, ते मुलं सामान्य नाहीत. ज्याला तुम्ही निवृत्ती म्हणता तो प्रत्यक्ष भगवान शिव आहे. ज्याला तुम्ही ज्ञानदेव म्हणता तो महाविष्णूचा अवतार आहे. ब्रह्मदेव सोपानाच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. जगत जननी भगवती प्रत्यक्ष मुक्ताईच्या रूपाने प्रगट झालेली आहे. हे लेकर सामान्य नाहीत. त्यांचा काय लोकांनी सांभाळ करावा. अरे तेच जगाचा सांभाळ करणारे आहेत, तेच जगाचा सांभाळ करणारे आहेत, म्हणून त्यांची चिंता करू नका असं म्हटल्यानंतर त्यांनी महाराज फार समाधान वाटलं, हृदय भरून आलं. बस आधार मिळाला. निघाले जाण्याकरिता. मजल दरमजल करत त्यांनी महाराज प्रयागराज क्षेत्रापर्यंत जाऊन पोहोचले. इकडे निवृत्तीदादांनी सर्व भावंडांना त्यांनी सावरलेलं आहे. तर माता पिता निघून गेल्यानंतर सगळ्यात पहाटे आधी त्यांनी आई जागी होत होती, नंतर मुक्तीला जागा करत होती. मुलीच्या जातीनं जास्त वेळ झोपू नये असं समजून सांगून तिच्यावर संस्कार करत त्यांनी सगळ्या गोष्टी होत्या. फार स्वप्न पाहिले होते, फार स्वप्न पाहिले होते. मुक्तीचं लग्न होईन, मी वरमाई होईन, मी वरमाई होऊन त्यांनी सगळ्यांमध्ये फिरेन. माझा ज्ञाना, माझा सोपान, माझा निवृत्ती. आई बाप काय काय विचार करतात महाराज लेकरांविषयी. गुन्ह्या गोविंदानं सर्वजण आनंदात राहावेत याच्यापेक्षा काय अपेक्षा असते. कशाची वरमाई महाराज. तिच्या कपाळातच ते लिहिलेलं नव्हतं. ती वरमाई होणंच तिच्या कपाळात नव्हतं. खरं तर एवढी मोठी वारकरी संप्रदायाची इमारत आपण पाहतो ना महाराज. जुन्या काळात म्हणतात मोठ्या मोठ्या इमारती जर त्यांनी उभ्या राहायच्या असल्या की त्यांना कोणीतरी बळी द्यायचे. आधी बळी द्यायचे, मग बळी देऊन त्यांनी इमारत उभी राहायची. आपण अभंग म्हणतो ना, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. एवढी मोठी इमारत त्यांनी पाहायला मिळते. धर्म मंदिराची उगीच उभी राहिली नाही महाराज. त्या मोठ्या मोठ्या कामांना एखादा बळी दिला जात असेल, या धर्म मंदिराच्या इमारतीला 2 बळी दिले. 2
आणि ते दोन बळी जर कोण असतील तर विठ्ठलपंत आणि रुक्माई आहेत महाराज. काहीच नाही. शास्त्र फक्त अंतकरणात साठवलं. शास्त्रात प्रमाण मांडलेलं आहे. पण शास्त्र म्हणेल ते सांगावे. तस्मात शास्त्र प्रमाणंते. शास्त्रानं सांगितले, धर्मपीठानं सांगितले, ब्रह्मवृंदाने सांगितले देहांत प्रायश्चित्त घ्या. 4 चिमुरड्या लेकरांना सोडून देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता निघून गेले. शास्त्र म्हणून निघून गेले. बळी गेले महाराज. 2 बळी गेले. आज आपण फार आनंदात आहोत महाराज, फार आनंदात आहोत. आपल्या अंगावर घालले चांगले कपडे आहेत, आपण त्यांनी बुवा आहोत, आपल्याला लोक खायला प्यायला घालतात, पाया पडून आपल्या समोर साष्टांग दंडवत लोक करतात. आज एवढे थाटामाटात आपण आहोत कोणामुळे? 2 बळी गेले महाराज. या 2 बळींमुळेच महाराज. याची जाणीव असली पाहिजे आपल्याला, याची जाणीव असली पाहिजे आपल्याला. ही जाणीव जर नसेल तर काय उपयोग नाही महाराज. वारकऱ्यांनी याची जाणीव ठेवली पाहिजे की त्यांचं जीवन बघा किती खडतर असणारा प्रवास केला. यातलं 1% सुद्धा दुःख आपल्याला नाही, 1% सुद्धा नाही. एवढ्या वेदना त्यांनी सहन केल्या. जागी झाले, मुक्ताई जागी झाली. इकडे इकडे पाहू लागले, आई दिसत नाही. बाहेर आली, बाहेर अंगणात शोधू लागली, आई कुठे दिसते का? अंधार आहे अजून, आई कुठे दिसतेच ना. घाईघाईनं पुन्हा पर्णकुटीत गेली आणि हाका मारू लागली, हे निवृत्ती दादा, हे ज्ञान दादा, सोपाना, अरे उठा ना. आई कुठे दिसत नाही रे, बाबा कुठे दिसत नाहीत. निवृत्तीला आधी कल्पना मिळाली होती, भावंडांना अजून सांगितलेलं नव्हतं, पण निवृत्तीनाथांना पूर्ण कल्पना मिळाली होती. आई दिसत नाही, बाबा दिसत नाहीत. निवृत्तीनाथ दादा पांडुरंगाच्या समोर गेले, पत्र पाहिले. त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख होता, आम्ही देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता जातो आहोत असं त्यांनी वाचलं. आणि हंबरडा फोडून रडणारे सोपाना, मुक्ता त्यांना जवळ घेतलं. आईचे वडिलांचे शब्द आठवले, निवृत्ती, आम्ही गेल्यानंतर लेकरांना दुःख होऊ देऊ नको बरं. जशी पक्षीने आपल्या पिलांना पंखाखाली घेते असं त्यांना पंखाखाली घे असं म्हणून निवृत्ती त्यांनी भावंडांच्या समोर जाऊन बसला आणि त्यांना हृदयाला लावलं आणि सांगितलं, बाळांनो, आपले माता पिता आता देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता गेलेले आहेत. ते परत कधीच दिसणार नाहीत, ते परत कधीच आपल्याला भेटणार नाहीत. असं ज्यावेळेला त्यांनी बोलायला सुरुवात केली, भावंड व्याकुळ होऊन रडू लागले. मायबाप त्यांनी भेटणार नाहीत. कोण आहे महाराज जगामध्ये? एवढ्या छोट्या छोट्या चिमुरड्यांना सोडून अशा पद्धतीने निघून गेले. आता कोण आपल्याला सांभाळेल? आणि मग ज्या वेळेला ते व्याकुळ होऊन रडू लागले तेव्हा निवृत्तीनाथांनी ठामपणे करारी भावनेत बोलायला सुरुवात केली, हे बघा, रडू नका. तुम्ही जर रडलात तर आपल्या आई वडिलांनी आपल्याला केवढा उपदेश केलाय, केवढं समजून सांगितलंय. त्यांचं सगळं समजून सांगणं त्यांनी फोल जाईल, त्यांचा सगळा उपदेश त्यांनी फोल जाईल. त्यांनी आपल्याला शिकवलंय, त्यांनी आपल्यावर संस्कार केलेले आहेत. सांभाळा, सावळा स्वतःला. आणि त्यांनी सांगितलं ना, तो जगाचा मालक सर्वांना सांभाळतो, त्याच्याशिवाय या जगात दुसरं कोणीच आपलं नाही. पण आपण त्यांनी त्यांचा उपदेश ग्रहण करावा, धारण करावा आणि भगवंताची शरणागती करावी, भगवंताला शरण जावं. निवृत्तीनाथांचे शब्द त्यांनी भावंडांच्या अंतःकरणात घर करून बसले. सावरले. पुन्हा त्यांनी ठामपणे उभं राहून आई वडिलांच्या त्यांनी भावना जाणून त्यांचे मनोगत पूर्ण करण्याचा विचार करू लागले. कारण 2 पत्र होते ना महाराज. एक पत्र निवृत्तीनाथांच्या नावे होतं आणि दुसरं पत्र ब्रह्मसभेच्या नावे होतं की माझ्या मुलांना त्यांनी जातीत घ्या, माझ्या मुलांना त्यांनी धर्मात घ्या, माझ्या मुलांचा त्यांनी यज्ञपवित संस्कार करा, असं त्यांनी स्पष्ट पत्रामध्ये लिहिलं होतं. म्हणून निवृत्तीनाथांनी सांगितलं, नाही, आपण त्यांनी खरं केलं पाहिजे. असे फार प्रसंग आहेत महाराज. गोपदेवबाबांनी फार सुंदर लिहिले. तुम्हाला जर शक्य झालं तर गोरखपूर प्रकाशनानं ब्रह्मचित्कला नावाचा ग्रंथ प्रकाशित केलाय, मुक्ताबाईचं चरित्र. त्याच्यामध्ये ज्ञानोबा आदी करून सर्व भावंडांची चरित्र आहेत. ते चरित्र वाचायला लागल्यानंतर ते वाचताच येत नाहीत. त्यातली ओळ त्यांनी पुढे वाचण्याची क्षमता अंतःकरणात राहत नाही. कारण तसे भावच त्याच्यात लिहिलेले आहेत. काय वाटत असेल? डोळ्यासमोर त्यांनी आपल्या लेकरांना असंच टाकून निघून जायचंय. आपल्या घरात सुद्धा 1-2 छोटे छोटे लेकरं आहेत ना महाराज. थोडा विचार करा बरं, त्या लेकरांना एकटं सोडून आपण कुठेतरी निघून जाणार आहोत, कधीच परत त्यांच्या समोर येणार नाही. काय अवस्था होत असेल? तशीच अवस्था झाली महाराज त्यांची. आता मात्र निवृत्तीनाथाने विचार केला की आपण गेलो पाहिजे, ब्रह्मसभेच्या समोर गेलो पाहिजे.
इकडे विठ्ठलपंत रुक्माई प्रयाग क्षेत्रामध्ये जाऊन पोहोचले होते. दोघांनी भगवंताचं स्मरण केलं. एकमेकाचे हात एकमेकाच्या हातात अशा पद्धतीने घेतले आणि भगवती गंगेचं स्मरण करत भगवंताचं स्मरण करत ओम गंगाय स्वाहा असं म्हणून त्यांनी पाण्यात उड्या मारल्या. निवृत्तीनाथ महाराज ध्यान करत होते म्हणतात. ध्यान करत होते. ध्यान करता करता हा प्रसंग प्रत्यक्ष डोळ्याला पाहायला मिळाला. वडिलांनी आईनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. खाडकन डोळे उघडले. महाराज काय झालं असेल? अंतकरण पिळवटून आलं. क्षणभर डोळ्यासमोर श्रीगुरु दिसू लागले. गहिनीनाथ महाराज त्यांनी सांभाळलं होतं. निवृत्ती, जे पाहतोस ते सत्य आहे आणि विधीचं विधान आहे. याच्यात काही बदल करू शकत नाहीस. तू स्वरूप चिंतनामध्ये मग्न हो. परत डोळे बंद करून घेतले आणि सत्याला स्वीकारलं आणि स्वीकारून त्यांनी मार्गक्रमण करायला सुरुवात केली. भगवंताचं चिंतन भगवंताचं ध्यान करू लागले. अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. पांडुरंगाच्या भक्तीमध्ये श्रीकृष्ण परमात्म्याच्या भक्तीमध्ये तर लीन आहेत महाराज. हे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. नारायण